एक अहिंसेसाठी स्वतःचे प्राण सुद्धा पणाला लावणारा आणि दुसऱ्या बाजूला हिंसेला सतत प्रोत्साहन देऊन स्वतःच्या अंगावर ओरखडाही येणार नाही इतकी काळजी घेणारा, किंवा एक भारताचा राष्ट्रपिता, एक पाकिस्तानचा राष्ट्रपिता, तर याची कशी तुलना करायची? आणि जसं डॉक्टरांनी सांगितलं की सत्याला प्रदक्षिणा घालावी लागते, आणि याच डायरीमध्ये मी पहिल्या शिबिराला ज्यावेळेला आलो होतो गांधी दर्शनला, त्यावेळेला डॉक्टरांनी हे उदाहरण सांगितलं होतं सांख्य उपनिषदाचं. तर त्याच्यात ती अजूनही त्या दिवसाची ती त्यांच्या भाषणातली नोंद मी केलेली होती. तर ॲक्च्युली म्हणजे झालं असं की सत्याला प्रदक्षिणा घालण्याचा हा जो म्हणजे माझा सुदैवाने आपण असं म्हणू, पण 2014च्या लोकसभा निवडणुका झाल्यानंतर मी भारतभर रेल्वेने फिरलो कारण गांधीजींच्या प्रवासाला 100 वर्ष होणार होती. गांधीजी भारतात परतल्यानंतर भारतभर रेल्वेने फिरले, तर एक्झॅक्टली त्याच मार्गावरती त्याच पद्धतीने रेल्वेच्या जनरल क्लास कंपार्टमेंटनी त्याच रूटवरती 17,432 किलोमीटर फिरायचं. आणि कारण हे सत्य, गांधी हे सत्य आहे, गांधींची हत्या झाली हे सत्य आहे, गांधीजींच्या खुन्यांची प्रशंसा करणारे सत्तेत आलेले होते 2014ला, तेही सत्य होतं त्यावेळेचं. आणि मग या देशातला हा सामान्य भारतीय नागरिक त्याला समजून घेण्यासाठी ज्या माणसांनी 100 वर्षापूर्वी एक अख्ख्या देशाला प्रदक्षिणा घातली, तो देश आता 100 वर्षानंतर त्या माणसाबद्दल काय विचार करतोय, यासाठी मलाही पुन्हा एकदा त्याची प्रदक्षिणा घालावीशी वाटली. आणि ती प्रदक्षिणा घालत असतानाच हे लक्षात आलं की याच्यानंतरचं पुढचा पार्ट जो असेल आपला इन्व्हेस्टिगेशनचा, कारण मी जरी शोधपत्रकार असलो तरी माझा हा ठाम समज आहे की शोधपत्रकारिता ही फक्त क्राईम किंवा पॉलिटिक्स पुरती नाही आहे, ती कल्चर टू ॲग्रिकल्चर, प्रत्येक गोष्टीमध्ये शोध घेण्यासारख्या गोष्टी आहेत. जसा हा गांधींचा शोध घेण्याचा प्रयत्न केला होता 100 वर्षानंतर, तेव्हा असं वाटलं त्या प्रवासादरम्यान लोकांबरोबर, हजारो लोकांबरोबर चर्चा होत होती, त्यावेळेला असं वाटलं की सावरकर याही व्यक्तिमत्वाचा शोध घ्यावा, कारण तेही त्यांच्यापुरतं का होईना एक सत्य आहे. आणि मग तो शोध घेतल्यानंतर लक्षात आलं की गांधी ही श्रद्धा आहे, म्हणजे जगातल्या लोकांची गांधींचा विचार या गोष्टीवरती नितांत श्रद्धा आहे जगभरातल्या. सकाळी पण संदीप जसं म्हटलं की 150पेक्षा जास्त देशांनी या व्यक्तिमत्वाचा अभ्यास केला आहे, याच्यावरती वेगवेगळ्या जगभरातल्या सर्वात जास्त भाषांमध्ये पुस्तकं लिहिली गेलेली आहेत. तर जसं गांधी ही एक श्रद्धा आहे, तसं सावरकर ही एक अंधश्रद्धा आहे, हे सुद्धा तेव्हा उलगडलं. आणि म्हणजे अगदी मी नाशिकचा, म्हणजे तेही नाशिकचे होते, आणि नाही त्याहीपेक्षा म्हणजे आमच्या जन्मांमध्ये 100 वर्षापेक्षा जास्त अंतर आहे. पण सावरकरांचा जन्म भगूरला ज्या गल्लीमध्ये झाला, त्याच गल्लीत त्यांच्या डायगोनल अपोजिट असलेल्या घरामध्ये कॉम्रेड डांगेंचा जन्म झाला त्याच काळात. आणि तर त्यामुळे ही कॉन्ट्रडिक्शन्स कायमच भारताच्या इतिहासात राहिलेली आहेत. तर म्हणून हे समजून घ्यावं असं वाटलं. आणि लहानपणापासूनच वाचनाची खूप आवड होती, घरात सुदैवाने खूप पुस्तकं असायची. तर त्यावेळेला यांचं ते आत्मचरित्र वाचलं, माझी जन्मठेप, आणि नंतर काही काळानंतर गांधीजींचं पण वाचलं. आणि ज्या वेळेला हे दोन्ही तपासण्याची वेळ आली, म्हणजे गांधीजींचं आत्मचरित्र तपासता आलं ज्यावेळेला, त्याच मार्गावरती मला फिरण्याची संधी मिळाली आणि तसं फिरता आलं. सावरकरांच्या बातमी म्हणून फक्त त्यांचा शोध घ्यायचा होता, कारण भारतरत्नाची मागणी करावी, त्यांना भारतरत्न द्यावं अशी मागणी वगैरे व्हायला लागली होती. आणि एक गोष्ट होती की लहानपणापासून आजोबांच्या तोंडून कायम हे ऐकत आलो होतो की बंडल माणूस होता, आणि अख्खं नाशिक कौतुक करायचं, पण आपले आजोबा असं का म्हणतात हे समजायचं नाही. वास्तविक आमचा वाडा त्याच ठिकाणी होता जिथं त्यांनी अभिनव भारत मंदिर सुरू केलं होतं. माझ्या आजोबांचा जन्म 1882चा, मृत्यू 1986 झाली.
म्हणजे 104 वर्षाचे असताना मृत्यू झाला. त्यामुळे त्यांनी हा संपूर्ण इतिहास डोळ्यांनी बघितलेला होता. ते स्वतः स्वातंत्र्य सैनिक होते, त्यामुळे स्वातंत्र्य आंदोलनाशी सुद्धा त्यांची जोडले गेलेले होते. तर त्यामुळे कायम हा प्रश्न पडायचा की हे एकटेच असं का म्हणतात. बरं, ते एकदम म्हणजे जसं डॉक्टरांनी सांगितलं की गांधी या विषयावरती त्यांचा एकदम विश्वास आणि श्रद्धा. तर त्यांना विचारायला गेलं की असं तुम्ही का बरं म्हणता, तर दोनदाच विचारलं मी त्यांना. दोन्ही वेळेला त्यांनी मला सांगितलं तू शोध. तर ही त्यांची पद्धत होती. म्हणजे त्याच्याही आधीची एक आठवण होती, पण तो वेगळा भाग येतो. पण हा त्यांचा मार्ग असायचा नेहमी सांगण्याचा की तू शोध. म्हणजे तू शोधण्यासाठी तू मेहनत घेशील, तू कष्ट घेशील, तू त्याच्यासाठीची काहीतरी एफर्ट्स घेतले की तुला त्या सेल्फ रिअलायझेशनमधून जे कळेल ते मी तुला रेडीमेड चमच्यानी भरवून दिलं तर समजणार नाही. त्यामुळे ते तू स्वतः करावं असा त्यांचा कायम आग्रह असायचा. आणि मग ह्या कायम प्रश्न पडायचा की हे असं का म्हणतात. पण मग हे दुसरं आत्मचरित्र ज्यावेळेला तपासण्याची वेळ आली त्यावेळेला लक्षात आलं की म्हणजे गांधीजींचे माझे सत्याचे प्रयोग हे अत्यंत म्हणजे आपण त्याला मला शब्दही सुचणार नाही कदाचित, पण इतक्या निर्मळपणाने या माणसाने इतकं सत्य सांगितलेलं आहे त्या स्वतःच्या आत्मचरित्रामध्ये. आणि दुसऱ्या बाजूला धादांत असत्य. म्हणजे मी त्यांची सुद्धा बरीच पुस्तकांचा अभ्यास केला किंवा अगदी त्यांचं स्वतःचं माझी जन्मठेप, नंतर त्यांच्यावरती लिहिलेलं चरित्र वीर सावरकर, धनंजय कीर यांचं तेही वाचलं की लहानपणी भगूरमध्ये काय एका मशिदीवर जाऊन दगडं फेकली. मग मी ते शोधलं तर भगूरमध्ये मशीदच नव्हती. सिरियसली सांगतोय, म्हणजे मी हे एकदम सिरियसली सांगतोय, भगूरमध्ये मशीदच नव्हती. मग कुठल्या मशिदीवर यांनी दगडं फेकली. बरं, लहानपणी मशिदीवर दगडं फेकणारा नंतर पुस्तक ज्यावेळेला 1857चं स्वातंत्र्य समर लिहितो त्यावेळेला भारतातल्या सेक्युलरिझमचा अत्यंत गौरवाने त्याच्यामध्ये उल्लेख करतात. आणि असाच सेक्युलरिझम टिकवला, ही धर्मनिरपेक्षता आणि एकजूट जर टिकवली हिंदू मुसलमानांनी तर हे इंग्रजांचं साम्राज्य 7 दिवसांमध्ये अरबी समुद्रात बुडवता येईल असं त्याच्यामध्ये लिहिलंय त्या पुस्तकात. मग हे कसं काय होऊ शकतं. म्हणून खरं ते त्याला शोधलं की भगूरमध्ये खरंच काय आहे. आता दुसऱ्या बाजूला जेव्हा आपण म्हणजे आणखीन याच्याने विचार करायला जातो की एक खूप इंटरेस्टिंग किस्सा 1906ला ज्यावेळेला गांधीजी लंडनला गेले होते आणि त्यावेळेला इंडिया हाऊसमध्ये हे विद्यार्थ्यांचे नेते होते आणि इंडिया हाऊस हे हॉस्टेल, त्या हॉस्टेलमधल्या विद्यार्थ्यांतर्फे गांधीजींना निमंत्रण दिलं गेलं की तिथल्या विद्यार्थ्यांशी बोला. ते इंटरेस्टिंग का बरं मला वाटलं की पहिल्यांदा तिथं गेल्यानंतर सावरकर प्रॉन्स तळत होते आणि त्यांनी गांधीजींना ऑफर केले की हे प्रॉन्स खा. तर गांधीजी म्हटले मी नॉनव्हेज नाही खात. तर त्यावेळेला ते म्हटले की नॉनव्हेज खात नाही आणि मग ॲनिमल प्रोटीनशिवाय या इंग्रज साम्राज्याचा प्रतिकार कसा काय करणार. तर त्याला गांधीजी म्हटले की इंग्रजांचा विरोध करण्यासाठी ॲनिमल प्रोटीनची गरज आहे असं मला वाटत नाही, त्यासाठी माझं नैतिक बळ पुरेसं आहे असं त्यांना उत्तर दिलं. आणि त्यांनी त्यांना ती कायमच सवय होती शेवटपर्यंत. सावरकरांनी स्वतःबद्दलची प्रौढी इतकी मिरवलेली होती की त्यांची ती मीटिंग वगैरे झाली. मीटिंग झाल्यानंतर बाहेर आले तर त्यांना एकाने विचारलं, गांधीजींना विचारलं की सावरकरांकडून काय शिकायला मिळालं. त्या बैठकीच्या आधी यांनी काय लोकांना सांगून ठेवलं होतं देव जाणे, पण त्यांनी असं विचारलं की सावरकरांकडून काय शिकायला मिळालं. त्यावेळेला गांधीजी भयंकरच ब्रिलियंट होते, त्यामुळे गांधीजींनी त्याला एवढंच उत्तर दिलं की शिकण्याचं वय कोणाचं आहे एवढं तरी पहा ना म्हणे. आणि मग तिथून साऊथ आफ्रिकेला परत जात असताना बोटीमध्ये त्यांनी स्वतःलाच प्रश्न विचारले आणि या स्वतःलाच विचारल्या जाणाऱ्या प्रश्नांचं एक फ्रिक्वेंटली आस्क क्वेश्चन्सला दिलेलं उत्तर अशा पद्धतीने हिंद स्वराज हे पहिल्यांदा पुस्तक लिहिलं त्या प्रवासादरम्यान. आणि मग त्यांचा जो टिपिकल अप्रोच होता, कारण सावरकरांची हिंसेवरती नितांत श्रद्धा होती आणि हिंसक मार्गानेच होईल, म्हणजे त्यांनी त्या आधीची सुद्धा जे पुस्तक मॅझिनीचं लिहिलं. आता ते चित्रपटाचे जे ट्रेलर बिलर येतात ते सोडून द्या, कारण ते चित्रपटाच्या ट्रेलरमध्ये काय खुदिराम बोसला सावरकरांनी प्रेरणा दिली
असं त्याच्यात म्हटलं आहे. म्हणजे हे यांचं पहिलं पुस्तक प्रकाशित झालं 1910ला, खुदिराम बोसला फाशी झाली 1908ला. तर ते कसं काय प्रेरणा दिली माहीत नाही का. हे 6 पासून लंडनला होते. खुदिराम बोस मरायच्या आधी, फासावर जायच्या आधी आईला पत्र लिहून सांगतो की माझी काळजी करू नकोस, मी माझ्या मावशीच्या पोटी पुन्हा जन्म घेणार आहे, कारण माझं उरलेलं काम मला पूर्ण करायचं आहे, त्यामुळे तू फार काळ मला मिस करणार नाहीस, अशा अर्थाने तो आईला सांगतो. 1908ला यांचं पहिलं पुस्तक येतं आणि त्यानंतर हे लोकांना माहिती होतात, खुदिराम बोस सारख्यांना, म्हणजे महाराष्ट्रातल्या पुण्यातल्या फर्ग्युसन कॉलेजमधल्या लोकांना माहिती असेल सावरकरांबद्दल. पण म्हणजे बंगालमध्ये किंवा इतर भारतातल्या प्रांतांमध्ये यांच्याबद्दल माहिती असायचं त्यावेळेला काहीच कारण नव्हतं. त्यामुळे ते माहिती झाले ते पहिल्या पुस्तकानंतर. तेही खरं तर पहिलं पुस्तक त्यांनी मॅझिनीवर लिहिलं होतं, मॅझिनीचं चरित्र लिहिलं होतं. यांनी याला फाशी झाली होती 1908लाच. त्यामुळे तो पिक्चर काय असणार आहे याची आपण कल्पना करू शकतो. 4 फूट 9 इंच यांची उंची होती आणि 4 फूट 11 इंच उंची होती आणि 49 किलो वजन होतं. आता त्या चित्रपटासाठी जो अभिनेता घेतलाय तो 6 फूट 3 इंच आहे. त्यामुळे कॅरेक्टरायझेशनपासून सगळं लार्जर दॅन लाईफ करण्याचा कसा प्रयत्न आहे हे आपल्याला तिथंच पहिल्यांदा लक्षात येतं. दुसरा याच्यातला जो भाग येतो की गांधीचा जो मार्ग होता आणि त्यांच्या मार्गावरती चालणाऱ्यांना त्यांनी जे काही प्रेरित केलं, त्या प्रेरित करण्याला किंवा त्यांनी स्वतः जे काही केलं त्या प्रत्येक गोष्टीची त्यांनी ओनरशिप घेतली. म्हणजे अगदी त्यांच्यावरती खटला दाखल केल्यानंतर, कोर्टामध्ये त्यांना हजर केल्यानंतर त्यांना जेव्हा विचारलं तेव्हा त्यांनी सांगितलं असं असं वागणं हा जर देशद्रोह असेल तर हो मी तो केलाय. मग त्यांनी कधीच त्याच्यातून पळवाट मागितली नाही अशा कुठल्याच प्रकारच्या आंदोलनामधून, किंबहुना त्यांच्या एकाही अनुनयानी अशा प्रकारची पळवाटीचा मार्ग स्वीकारला नाही. यांनी तो कसा करत गेले आपल्याला सगळ्यांनाच माहिती आहे. म्हणजे पहिल्यांदा ज्या वेळेला, आणि मी हे आधी पण सांगितलं होतं कुठेतरी, पण मदनलाल धिंगरांनी ज्या वेळेला कर्झन वायलीचा खून केला त्यावेळेला त्याला अटक झाली. आणि अटक झाल्यानंतर म्हणजे आता त्या चरित्रामध्ये किंवा इतरत्र सुद्धा जे आपल्याला वाचायला मिळतं की त्यांनीच त्याला एक ती रुपेरी का चंदेरी पिस्तल भेट दिली होती आणि त्याला प्रेरणा दिली होती वगैरे वगैरे मदनलाल धिंगराला. त्याच्या फॅक्ट्स ज्या वेळेला शोधल्या त्यावेळेला असं लक्षात येतं की मदनलाल धिंगरा हा अत्यंत गर्भश्रीमंत कुटुंबातला होता. तो लंडनमधल्या 2 रायफल क्लबचा मेंबर होता. त्या 2ही रायफल क्लबला तो सकाळी एका आणि संध्याकाळी एका शूटिंगची प्रॅक्टिस करायला जायचा. त्याच्या मालकीची 2 पिस्टल त्याच्याकडे होती. त्यामुळे यांनी त्याला काहीतरी दिलं आणि त्याला सांगितलं अशातला याच्यातला कुठला भाग येत नाही, पण यांनी आपलं नाव घेऊ नये, कारण तोही इंडिया हाऊसमध्ये राहतो आणि चुकून याच्याकडून असं काही बोललं जाऊ नये की यांच्या भाषणांमुळे मी काहीतरी प्रेरित झालो होतो किंवा यांच्या बोलण्यामुळे मी प्रेरित झालो होतो वगैरे असं यांनी बोलू नये. म्हणून हे त्याला भेटायला गेले जेलमध्ये. आणि जेलमध्ये गेले आणि त्याला ज्यावेळेला हे सांगितलं त्यावेळेला मदनलाल धिंगरा संतापला आणि त्यांना जोरजोरात शिव्या दिल्या आणि ओरडला की यू आर अ कावर्ड. आणि ही संपूर्ण बातमी लंडनमध्ये छापून आली. मला सुदैवाने असं झालं की हे सगळं शोधत असताना तो पेपरही मिळाला, त्यामुळे त्याचंही कात्रण मी आणलं, तर त्याची कॉपी. पण हे झालं. हे झाल्यानंतर ते आणि श्यामजी कृष्ण वर्मा हे 2 जण पळून गेले लंडनमधून. श्यामजी कृष्ण वर्मा हे जे इंडिया हॉस्टेल चालवायचे, इंडिया हाऊस, हे तिथून पळून गेले. पळून गेल्यानंतर 2 गेले पॅरिसला. पॅरिसला मादाम कामांनी त्यांच्या घरामध्ये यांना आश्रय दिला. मादाम कामांनी पहिल्यांदा तिरंगा फडकावला होता या राष्ट्रध्वज म्हणून भारताचा. तर मादाम कामांच्या घरामध्ये राहत असताना श्यामजी कृष्ण वर्मांनी मादाम कामांच्या सेक्रेटरीवरती त्यांच्या मदतनीस असलेल्या महिलेवरच बलात्कार केला. त्यामुळे त्यांच्या विरोधात पोलीस कंप्लेंट दाखल झाली आणि आता पोलीस अटक करायला येणार हे लक्षात आल्याबरोबर पुन्हा 2 पळाले. श्यामजी कृष्ण वर्मा पळून गेले स्वित्झर्लंडला, सावरकर परत आले लंडनला. आता जी व्हर्जन सांगितली जाते की देशभरातल्या आणि माझ्या सगळ्या सहकाऱ्यांचा छळ व्हायला लागला आणि तसं होऊ नये म्हणून मी परत आलो, बिलकुल नाही. श्यामजी कृष्ण वर्मांच्या भानगडीमध्ये आपण अडकू नये म्हणून ते परत लंडनला आले तिथून. आणि श्यामजी कृष्ण वर्मा स्वित्झर्लंडला गेले, तिथंच मेले. हे परत आले. हे परत आल्या अर्थात झालं असं की 2015ला आपले शेठजी गेले होते लंडनला, मोदी,
आणि तिथं त्या जेम्स कॅमेरॉनच्या शेजारी उभं राहून त्या स्टेडियममध्ये भाषण करत होते आणि भाषण करताना असं म्हटले की मैं पहला प्रधानमंत्री हो जिसने इंडिया हाउस की प्रतिकृति कच्छ में बनाई और श्यामजी कृष्ण वर्मा की अस्थियां मैं लेके गया और वहां पर मैंने वो स्थापित की. म्हणजे मला खरोखर असा पहिलाच असेल ना पंतप्रधान की बलात्काराचा आरोप असलेल्याच्या अस्थी यांनी 100 वर्षानंतर स्वित्झर्लंड पण काय देश आहे. आणि मला आत्तापर्यंत असं वाटत होतं की स्वित्झर्लंडमध्ये फक्त स्विस बँकेत पैसेच जपून ठेवले जातात. त्यांनी श्यामजी कृष्ण वर्मा नावाच्या एका अननोन माणसाच्या अस्थी 100 वर्ष सांभाळून ठेवल्या आणि यांच्यात अस्थी आहेत असं मानून मोदी ती घेऊन आले आणि त्यांनी त्या कच्छच्या याच्यात ठेवल्या. आणि ही श्यामजी कृष्ण वर्मांची काहीच बॅकग्राऊंड माहीत नाही. त्यामुळे लंडनमध्ये म्हणजे इंग्लंडच्या पंतप्रधानाच्या शेजारी उभं राहून भाषण केलं की असा मी पहिला पंतप्रधान जो त्या अस्थी घेऊन गेला परत. पण हा त्याच्यातला तो हा एक वेगळा भाग होता. हे परत आल्यानंतर त्यांना लंडनला उतरल्याबरोबर त्यांना अटक झाली. अटक झाल्यानंतर SS मॉरिया या स्टीमशिप मॉरिया या बोटीमधून त्यांना परत घेऊन येत होते. यांची ओळख पटवण्यासाठी भगूरहून 2 पोलीस नेलेले होते म्हणून त्यांची ओळख पटवता आली. ते उतरल्याबरोबर लगेच त्यांना तिथं अटक केली. अटक केल्यानंतर त्यांना आणत होते. मार्सेलला फ्रान्सच्या किनाऱ्यावरती मेंटेनन्ससाठी बोट उभी होती. त्यावेळेला मेंटेनन्ससाठी उभ्या असलेल्या बोटेच्या त्या पोर्ट होलमधून त्यांनी उडी मारली आणि ते त्यांनी म्हटल्याप्रमाणे 7 मिनिट पाण्यामध्ये होते कारण ती बंदरामध्ये बोट उभी होती. तिथून ते किनाऱ्यापर्यंत गेले तर 7 मिनिट मी पाण्यात होतो असं त्यांनी स्वतः लिहून ठेवलं आहे. म्हणजे आता ज्या कहाण्या आहेत खवळलेल्या समुद्रात उडी मारली वगैरे तर ते त्यात काही तथ्य नाही. त्यांनी स्वतःच कारण असं म्हटलंय. तर ते उतरल्या म्हणजे किनाऱ्यावरती आल्याबरोबर त्यांना तिथं अटक केली गेली. त्या 2 पोलीस पाठोपाठ त्यांनी उड्या मारल्या होत्या. परत घेऊन आले बोटीवरती आणि यांना भारतात घेऊन आले. भारतात घेऊन आल्यानंतर बरं हे त्याच्या आधीची एक गोष्ट जी की ते जे 1857चं स्वातंत्र्य समरचं पुस्तक लिहिलं त्या पुस्तकावरती इंग्रजांनी बंदी आणली. ती बंदी आणल्यानंतर त्याचं मॅन्युस्क्रिप्ट हस्तलिखित कॉपी आणि 20 ब्राउनिंग पिस्टल त्यांनी पाठवलेली. ही भारतामध्ये कोण घेऊन आलं तर भारतामध्ये आणल्यानंतर ज्याने आणली त्यांनी ती सावरकरांच्या भावाला गणेश दामोदर सावरकरच्या हवाली केली. चतुर्भुज नावाचा त्यांचा खानसामा होता त्याच्याबरोबर आणि त्याच्या हवाली केल्यानंतर त्यांनी नाशिकला जाऊन ते पुस्तक छापलं आणि त्याच एका पिस्तुलाचा वापर करून जॅक्सनचा खून झाला अनंत कानेरेंनी जो केला. पण मुळामध्ये जीवाचा धोका पत्करून ते मॅन्युस्क्रिप्ट आणि ती 20 पिस्तुलं आणणाऱ्या माणसाचं नाव आहे सिकंदर हयात खान. जो सिकंदर हयात खान नंतर पंजाबचा मुख्यमंत्री झाला ज्यांनी मरेपर्यंत फाळणीला विरोध केला आणि हा फाळणीला विरोध करतो म्हणून मुस्लिम लीगनी त्याचा खून केला सिकंदर हयात खानचा आणि सिकंदर हयात खानच्या खुनाचा सूत्रधार सुद्धा पुराव्याअभावी सुटला. तर ती केससाठी यांना ज्यावेळेला परत आणलं त्यावेळेला त्यांनी मुंबईला किला कोर्टमध्ये केस चालली. तिथून 1-2 किलोमीटर अंतरावरती स्टेट आर्काइव्ज आहेत. त्या स्टेट आर्काइव्जमध्ये ही कागदपत्रं आहेत. त्यांनी असं तिथं लिहून दिलं त्या न्यायालयात की मी पाठवलेली पिस्तुलं ही माझ्या भावाला स्वसंरक्षणासाठी पाठवली होती. त्याचा वापर करून जर कोणाचा खून झाला असेल तर त्यासाठी माझ्या भावाला जबाबदार धरावं. म्हणजे त्याचीही जबाबदारी घ्यायला तयार नाहीत. भावाचा बळी गेला तर चालेल त्याच्यात पण त्याची ही गोष्ट गांधींच्या बाबतीत किंवा गांधींच्या इतर अनुयायांच्या बाबतीमध्ये कधीही कुठेही आढळत नाही. जे केलं त्या प्रत्येक गोष्टीची ओनरशिप घेतलेली आहे प्रत्येक गोष्टीची. आता मगाशी जो विषय झाला की म्हणजे डॉक्टरांनी म्हटलं की गांधीजी हे तसे विद्यार्थी म्हणून सामान्य होते आणि हे यांचं पाठांतर खूप छान होतं त्यामुळे हे उत्तम अर्थाने म्हणजे हुशार होते ब्रिलियंट होते. भाषांवरती प्रचंड त्यांचं प्रभुत्व होतं सावरकरांचं. ते हिंदी असेल संस्कृत असेल मराठी असेल इंग्लिश असेल. आणि गांधी हे विद्यार्थी म्हणून त्या अर्थाने सामान्य होते पण विद्यार्थी म्हणून जो दृष्टिकोन असायला हवा तो खूप महत्त्वाचा होता की प्रत्येक गोष्टीचं म्हणजे अगदी
तळाशी जाऊन मर्म शोधणं आणि ते मर्म आत्मसात करणं, हा खूप अत्यंत महत्त्वाचा भाग गांधींच्या बाबतीमध्ये आयुष्यभर दिसून येतो, की प्रत्येक गोष्टीत त्यांनी त्या त्या गोष्टीचं मर्म काय आहे हे जाणून घेण्याचा प्रयत्न केला. आणि हे विद्यार्थी अशा अर्थानेच फक्त राहिले. अशा अनेक गोष्टी नंतर आपल्या पुढच्या याच्यात येतील की ज्यात लक्षात येतं की यांनी अनेक गोष्टींचा विचारच नाही केलेला. आता हा जो फरक होता, त्यानंतर ही केस झाली, याच्यानंतर त्यांना अंदमानला तुरुंगात पाठवलं गेलं. आता मी हे बऱ्याच वेळेला बोलतो, म्हणजे खरं 4-5 ठिकाणी या सावरकर आणि या विषयावरती बोलणं झालं तर मला खूप जण असं म्हणतात की किंवा संघाच्या बद्दल काही बोललं की 8 दिवस शाखेत येऊन बघा मग तुम्हाला कळेल, आमच्या पद्धतीने एकदा सावरकरांचा विचार करून बघा. मी म्हटलं अरे असं कसं शक्य आहे ना, म्हणजे उकिरडा सुद्धा विनोदनीय वाटतो, पण त्यासाठी दृष्टिकोन हा डुकराचा असावा लागतो. त्यामुळे मी कशाला येऊ तिथं, मी ते नाही आहे आणि त्या दृष्टिकोनातून मी कधीच बघू शकणार नाही. मी मनुष्य आहे, मी माणसासारखाच बघणार. आणि जर मला माझ्या खांद्यावरती एक अवयव आहे तो वापरता येतो, जर माझ्या संपूर्ण इंजिनिअरिंगच्या शिक्षणामध्ये मला ही प्रोसेस ऑफ ॲनालिसिस कळलेली आहे तर मी ॲनालिसिस करणारच ना प्रत्येक गोष्टीचं. मग जसं डॉक्टरांनी सांगितलं की सत्याला प्रदक्षिणा घालावी लागते तरच ते पूर्ण सत्य काय आहे समजतं, तर मी प्रत्येक गोष्ट शोधत असताना मी सगळीकडून पाहणार, प्रत्येक गोष्टीकडून पाहण्याचा मी प्रयत्न करणार. त्यामुळे असं होणारच नाही. मग इथं परत आल्यानंतर हे ज्या वेळेला त्या अंदमानमध्ये पोहोचतात 4 जुलै 1911 या दिवशी, 4 जुलै 1911ला पोहोचल्यानंतर त्या अंदमानच्या सेल्युलर जेलचं जेल मॅन्युअल प्रमाणे प्रत्येक कैद्याचं दर 15 दिवसांनी वजन केलं जायचं. दर 15 दिवसांनी त्या जेल तिकीट हिस्ट्री म्हटलं त्यांनी, त्या जेल तिकीट हिस्ट्रीमध्ये त्या 15 दिवसात त्या कैद्याला कुठलं काम दिलं होतं, त्यांनी किती काम केलं, त्यांनी नसेल काम केलं किंवा काम करायला नकार दिला असेल तर त्याला काय शिक्षा केली, ती किती दिवस शिक्षा होती, तो आजारी पडला असेल तर त्याला काय उपचार केले, हे त्या प्रत्येकाच्या 15 दिवसाच्या त्या जेल तिकीट हिस्ट्रीमध्ये लिहिलेलं आहे. आणि असं 80,000 कैद्यांचं रेकॉर्ड त्यांनी ठेवलं आहे. तर आणि दर 15 दिवसांनी सह्या जेलरचा आणि कैद्याची, तर यांची पण सही असायची. आता 112 पाऊंड त्यांचं वजन होतं त्या दिवशी. 4 जुलैला त्या जेल मॅन्युअल प्रमाणे अशा सर्व कैद्यांना पहिली 6 महिने सॉलिटरी कन्फाइनमेंट दिली जायची. सॉलिटरी कन्फाइनमेंट म्हणजे त्या सेलमध्ये तुम्ही बसायचं आणि 6 महिने तिथंच, तुम्हाला कोणीही भेटायला येणार नाही, तुम्ही कोणाशी बोलू शकणार नाही, तुम्हाला कुठलं काम नाही, शिक्षा नाही, काहीच नाही, फक्त दिवसभर 24 तास 6 महिने त्या खोलीत बसून राहायचं. 4 जुलैला ते त्या खोलीत गेल्यानंतर 29 तारखेला त्यांनी त्यांचं पहिलं मर्सी पिटिशन लिहिलं. 25व्या दिवशी पहिलं मर्सी पिटिशन त्या दिवशी लिहिलं. त्याचीही नोंद त्या जेल तिकीट हिस्ट्रीमध्ये आहे. म्हणजे प्रत्येक पिटिशनची नोंद त्या जेल तिकीट हिस्ट्रीमध्ये त्यांनी केलेली आहे. तारीख काय होती, वार काय होता आणि काय पिटिशन होतं, कोणासाठी ते पाठवलेलं होतं, ही प्रत्येकाची त्याच्यात नोंद आहे. 14 नोव्हेंबर 1913ला रेजिनल्ड क्रेडॉक हा सेक्रेटरी होम डिपार्टमेंटचा, हा ज्या वेळेला तिथं पर्सनल व्हिजिटला गेलेला होता पोर्ट ब्लेअरला, त्यावेळेला यांनी त्याची प्रत्यक्ष भेट घेतली आणि त्याला प्रत्यक्ष भेटून त्यांचं 4थं मर्सी पिटिशन दिलं. ते 4थं मर्सी पिटिशन ज्या दिवशी दिलं, योगायोगाने त्याच दिवशी वजन केलेलं होतं, ते होतं 126 पाऊंड. म्हणजे पहिल्या 3 वर्षामध्ये 14 पाऊंड वजन वाढलं होतं. आता मी सुद्धा ते आत्मचरित्र जेव्हा वाचत होतो तेव्हा त्यात असं वाचलेलं होतं की गुरासारखं, बैलासारखं जुंपलं जायचं त्या तेलाच्या घाण्याला, आणि त्या तेलाच्या घाण्याला जुंपल्यानंतर ज्यावेळेला ते रोजचं 35-35 किलोचं तेल काढावं लागायचं आणि मग पाठीमागून अंगावर कसे चापकानी फटके मारले जायचे, वेताच्या छडीने मारलं जायचं, जेवायची सुट्टी पण मिळायची नाही कारण की काम पूर्ण झालेलं नसायचं, ठरवून दिलेलं, असं सगळं लिहिलेलं. आणि डोळ्यात पाणी येतं, म्हणजे ते सगळं वर्णन वाचून डोळ्यात पाणी येतं. पण त्यावेळेला हे कळलं नव्हतं की हे वर्णन इतरांच्या बाबतीतलं आहे. ज्यावेळेला ती जेल तिकीट हिस्ट्री वाचली त्यावेळेला हे लक्षात आलं की पहिल्या दिवशी वजन केलं त्या दिवशी जेलरनी त्याच्यावरती लिहिलेलं आहे की यांचं वजन काय 49-50 किलो आहे. त्याच्यानंतर तो कोलूचं वजन 80 किलो आहे. त्यात आपण 35 किलो तेल निघेल इतकं रॉ मटेरियल टाकतो, नारळाच्या करवंट्या असतील किंवा तीळ असेल, जे काय असतील
ते 35 किलो तेल निघेल इतकं रॉ मटेरियल त्यात टाकतो, हे याच्याकडून इंचभरही हलणार नाही, यांना दोर वळण्याचं काम द्यावं. त्यामुळे पहिल्या दिवसापासून रेजिनल्ड क्रेडॉकला भेटेपर्यंत पहिली 3 वर्ष त्यांचं काम दोर वळण्याचं होतं. क्रेडॉकला भेटल्याच्या दुसऱ्या दिवशीपासून त्यांना ऑइल डेपोचं सुपरवायझर केलं. म्हणजे त्याच्यानंतर एक क्लास 3 वर्क कामामध्ये आले. त्यामुळे मग तो जो काही शारीरिक श्रम होते दोर वळण्याचे तेही त्यात कुठे आले नाहीत. बरं, मी इलेक्ट्रॉनिक्स इंजिनिअरिंग केलेलं, त्यांच्या त्या पुस्तकामध्ये गोष्ट वाचली की आम्ही कैद्यांनी स्वतःचं तारायंत्र सुरू केलं, आम्ही आमची बेड्यांची भाषा सुरू केली आणि बेड्या वाजवून विशिष्ट फ्रिक्वेन्सीमध्ये आम्ही एकमेकाला संदेश पाठवायचो. ते मला इतकी अभिनव कल्पना वाटली या इंजिनिअरिंगच्या बॅकग्राऊंडमुळे की ही कशी तयार केली असेल भाषा. बरं, माझी पुरती मी समजा तयार केली, ही मी दुसऱ्याला कशी शिकवली? कारण ती काही बऱ्याच सिस्टीमचा जेल नव्हता, एका सेलमध्ये एकच कैदी म्हणून सेल्युलर जेल. तर ही दुसऱ्याला शिकवली कशी? आणि हे सगळ्या अख्ख्या जेलमधल्या 896 सेलमधल्या कैद्यांना शिकवलं. आणि यांनी असं लिहिलं की आम्ही अचानक तुरुंगामध्ये संप करायचो आणि त्या जेलरला कळायचंच नाही की यांनी कसं एकमेकांमध्ये कॉर्डिनेट करून हे कसं ठरवलं की आजपासून सगळ्यांनी संप करायचा, आणि त्याला आश्चर्य वाटायचं. तर ते मला खूप अभिनव कल्पना वाटली होती, म्हणून मी खोटं वाटेल एखाद्याला, वेड्यासारखी त्यांच्या काळामध्ये असलेल्या क्रांतिकारकांची आत्मचरित्र मिळवण्याचा प्रयत्न केला. म्हणजे पेशावरमधून, लंडनमधून, ढाक्याला त्रैलोक्यनाथ चक्रवर्तींचं पुस्तक मिळालं, कारण ते ढाक्याला होते. आणि डमडम पब्लिकेशनने ते पब्लिश केलं होतं. ती पब्लिकेशन हाऊस 49 साली बंद पडलं. त्यांच्या आत्मचरित्राचं नावच आहे 30 इयर्स इन प्रिझन. 30 वर्ष ते तुरुंगात होते अंदमानला. आणि त्यांच्या आत्मचरित्र सगळ्यात पहिल्यांदा मिळालं ॲक्च्युली. आणि त्या आत्मचरित्रामध्ये त्यांनी असं लिहिलं की ज्या ज्या वेळेला आम्ही तुरुंगात संप करायचो त्या वेळेला संपामध्ये भाग घ्यायला सावरकर बंधू नकार द्यायचे. आणि त्याच्याबद्दल त्यांचं असं म्हणणं असायचं की आम्ही जर संपात भाग घेतला तर आम्हाला मिळणाऱ्या सवलती बंद होतील. बरं, हे एकाच्या नाही, हे 6 जणांच्या चरित्रात आहे. 6 जणांच्या. या बेड्यांची भाषा ही इतकी इनोव्हेटिव्ह आणि अभिनव कल्पना आहे की याचा उल्लेख तरी कमीत कमी कोणी करेल की हा ठीक आहे यांनी संपात नाही भाग घेतला, पण अशी भाषा निर्माण करणं हे केवढी अभिनव कल्पना आहे बेड्या वाजवून. तर इतक्या अभिनव कल्पनेचा सुद्धा कोणाच्या चरित्रात उल्लेख नाही. म्हणजे अगदी बाबारावांच्या पण नाही. तात्यारावांनी जे लिहिलं त्याला बाबारावांचीच पुष्टी नाही. भावाची सख्या तोही तिथं होता, पण त्यांनी पण या गोष्टीचा काही उल्लेख केलेला नाही. मग लक्षात आलं की हे म्हणजे आपण ज्याला म्हणतो टू कॅच द इमॅजिनेशन ऑफ द रीडर, की वाचकाच्या कल्पनाशक्तीचा ठाव घेण्यासाठी म्हणून अशा काहीतरी गोष्टी त्याच्यामध्ये पेरायच्या. तर तशी ही एक पेरलेली गोष्ट. जशी आपल्याकडे कंटेम्पररी याच्यामध्ये एक गोष्ट पेरली गेली की अंदमानच्या तुरुंगामधून ने मजसीने परत मातृभूमीला लिहिलं. म्हणजे ने मजसीने परत सावरकरांचा पत्रव्यवहारावरती इंग्लंडमध्ये पुस्तक छापलं गेलं. आणि ते पुस्तक भारतामध्ये नाही यांनी येऊ दिलं, पण ते इंग्लंडमध्ये आहे. त्याची कॉपी आणली मी त्या पुस्तकाची. त्या पुस्तकामध्ये सावरकरांनी त्यांच्या वहिनीला लिहिलेलं पत्र आहे. आणि त्या वहिनीला लिहिलेल्या पत्रात त्यांनी असं लिहिलं, त्या वहिनीचं म्हणजे बाबारावांचा मुलगा वारला होता, तर तिचं सांत्वन करण्यासाठी त्यांनी ते पत्र लिहिलं. त्या पत्रात त्यांनी लिहिलं की हे विरहगीत मी तुझ्या मातेसाठी म्हणून, म्हणजे तुझ्यासाठी म्हणून मी लिहित आहे. आणि म्हणून त्यांनी तो पुत्र गमावलेल्या मातेच्या भूमीला म्हणून मातृभूमीला असा त्याच्यामध्ये त्याचा उल्लेख केला. ते 1906चं आहे. तर तिच्या भूमीला मला परत जावंसं वाटतं, तळमळलाय त्यासाठी माझा जीव, हे त्यांनी त्याच्यामध्ये लिहिलं. अदरवाईज त्यांनी भारताचा उल्लेख हा कायम पितृभूमी असा केला. त्यांच्या प्रत्येक पुस्तकात, प्रत्येक भाषणात त्यांनी पितृभूमी असंच म्हटलं देशाला. पण त्या पुत्र गमावलेल्या मातेच्या भूमीला मला परत जावं असं वाटतं, त्यासाठी माझा प्राण तळमळतो, म्हणून नेमजसीने परत मातृभूमीला, अशा अर्थाने ते आहे. पण ते काय मंगेशकरांनी चाल लावली, मग ती गाणी वाजायला लागली, मग ती कॉलेजच्या गॅदरिंगमध्ये, शाळेच्या गॅदरिंगमध्ये सगळीकडून ती गाणी खूप पॉप्युलर झाली.
आणि असं वाटायला लागलं की ते अंदमानमधूनच लिहिलं, अशाच पद्धतीने ते सांगितलं गेलं. आता तर काही स्टोऱ्या येतात, बुलबुलवर बसून परत यायचे. ते बेड्यांची भाषा परवडली हो, की म्हणजे एखाद्याच्या कल्पनाशक्तीचा ठाव घ्यायचा म्हणून बेड्यांची भाषा लिहिली, समजू शकतो. बुलबुलवर बसून भारतात यायचे, परत कशाला जायचे? जर परत यायचे तर यायचं आणि पुन्हा परत जायचं. पण ते काय अशाच पद्धतीने सगळं लार्जर दॅन लाईफच प्रत्येक गोष्ट दाखवायची होती. त्यामुळे हे सगळे प्रकार आले. मग ती सगळी मर्सी पिटिशन्स, त्या मर्सी पिटिशन्समधला ते जाणीवपूर्वक आलेले उल्लेख लक्षात येतात. म्हणजे रेजिनल्ड क्रेडॉकला दिलेल्या पत्रामध्ये त्यांनी पहिल्यांदा असं लिहिलं, म्हणजे त्याच्या आधीच्या पत्रांमध्ये त्यांनी मी तुम्हाला पहिल्या महायुद्धात तुम्हाला संपूर्ण सहकार्य करेन, तुम्ही म्हणाल मी ते करेन वगैरे वगैरे असं वापरलं. या वेळेला पहिल्यांदा त्यांनी असं लिहिलं की भारतावरती जे टर्को अफगाण येऊ घातलेलं आहे, या टर्को अफगाण चॅलेंजचा प्रतिकार करण्यासाठी मी देशातल्या तरुणांना तुमच्या बाजूने उभं करेन. आता टर्को अफगाण काय भारतावरती चॅलेंज येणार होतं? तर टर्को अफगाण चॅलेंज या अर्थात याचा त्यांनी इंडिकेट केलं होतं की या मुस्लिम डिव्हिजन जी तुम्हाला अभिप्रेत आहे 1857 पासून, या मुस्लिमांच्या विरोधामध्ये मी तुम्हाला मदत करू शकेन याच्यात. आणि मग तर त्यांचे म्हणजे बरं भाषेचं प्रभुत्व असं होतं की आपण व्हिज्युअलाइज करू शकतो. म्हणजे अक्षरशः ते कोलूचं पण वर्णन केलं त्यावेळेला आपण कल्पना करू शकतो की काय म्हणजे काय हाल अपेष्टा असतील. हे जेल मॅन्युअल ज्या वेळेला वाचत होतो किंवा चरित्र, उल्हासकर दत्त नावाचा त्यावेळेला 19 वर्षाचा असलेला अनुशीलन समितीचा क्रांतिकारक बंगालचा, तो आणि त्याचा मित्र 18 वर्षाचा इंदुभूषण रॉय, ह्या दोघांना जन्मठेपेची शिक्षा होते. इंदुभूषण रॉय हा सावरकरांच्या शेजारच्या सेलमध्ये, त्याच्या पलीकडच्या सेलमध्ये उल्हासकर दत्त असतो. इंदुभूषण रॉय हा त्याच्या सेलच्या गजांना स्वतःचा अंगरखा लपेटून फाशी घेतो. आणि तो फाशी घेतो हे लक्षात येतं, धडपड आवाज येते किंवा त्या दोघां मित्रांमध्ये काहीतरी संवाद झालेला असतो, म्हणून उल्हासकर दत्त जोरजोरात ओरडायला सुरुवात करतो की कोणीतरी याला वाचवा, कोणीतरी याला वाचवा. अख्खा जेल ओरडायला लागतो, अख्खा जेल ओरडायला लागतो. इंदुभूषणचा उल्हासकर दत्तचा आवाज ऐकून कोणीही डॉक्टर येत नाही, जेलर येत नाही, वॉर्डन येत नाही, कोणीच येत नाही. सकाळपर्यंत उल्हासकर दत्त ओरडत असतो. 6 वाजता डॉक्टर येतात. डॉक्टर आल्यानंतर उल्हासकर दत्त त्या डॉक्टरला वाईट शिवीगाळ करतात की तू वेळेवर आला असता तर माझ्या मित्राचे प्राण वाचले असते. आणि ते शेजारच्या सेलमध्ये सावरकर असतात. तर तो डॉक्टर त्यांना विचारतो, तर त्या जेल मॅन्युअलमध्ये या रेकॉर्डमध्ये लिहिलेली नोंद आहे की संपूर्ण रात्र टक्क डोळे उघडे ठेवून आढ्याकडे मी बघत बसलो होतो. त्या आरडाओरडीत सुद्धा भाग घेतला नाही तिथल्या. आणि मग उल्हासकर दत्तला खाली आणलं जातं फरफटत, भिंतीला खिळे ठोकून त्याला तिथं बांधलं जातं. 2 दिवस सलग 48 तास त्याला चाबूक मारले जातात. त्या वेदनेत आणि त्या आक्रोशामध्ये त्याला वेळ लागतं. पोर्ट ब्लेअर या बेटाच्या एका पॉईंटवरती, अटलांटा पॉईंटवरती सेल्युलर जेल आहे आणि त्याच्या अपोजिट असलेल्या हॅडो पॉईंट म्हणतात, त्या हॅडो पॉईंटवरती लुनॅटिक ॲसालम होतं, वेड्यांचं हॉस्पिटल. त्या ठिकाणी उल्हासकर दत्तला हलवलं जातं. उल्हासकर दत्तला त्याची शिक्षा संपेपर्यंत 12 वर्ष त्या हॉस्पिटलमध्ये ठेवलं जातं. तिथून त्याला परत आणतात सुटल्यानंतर कलकत्त्याला. वडील त्याच्यावर वर्षभर उपचार करतात, तो बरा होतो. बरा झाल्यानंतर उल्हासकर दत्त पुन्हा स्वातंत्र्य आंदोलनात भाग घेतो. त्याला पुन्हा काळ्या पाण्याची शिक्षा होते, तो पुन्हा अंदमानला जातो. आणि त्या उल्हासकर दत्त बद्दल या अंदमानच्या आत्ता चालू असलेल्या साऊंड अँड लाईट शोमध्ये असं दाखवलं जातं की वेडाचं सोंग घेऊन उल्हासनी याच्यातून तुरुंगातून स्वतःची सुटका करवून घेतली. हा पुढचा भाग सांगितलाच जात नाही. आणि वेडाचं सोंग तो 12 वर्ष त्या हॉस्पिटलमध्ये राहिला. त्यानंतर त्याच्यावरती तिथं काय बरे केले जात नाहीत पेशंट वेड्यांच्या हॉस्पिटलमध्ये, पण तिथं त्याच्यावरती जे काय झालं असेल ते
परत आल्यानंतर तो उपचार घेतो वर्षभर. उपचार झाल्यानंतर पुन्हा स्वातंत्र्य आंदोलनात भाग घेतो आणि त्या उल्हासकर दत्तचा उल्लेख स्वातंत्र्यवीर म्हणून नाही करायचा. या उपोषणामध्ये महावीर सिंग नावाचा एक क्रांतिकारक पंजाबचा, हा महावीर सिंग नावाचा क्रांतिकारक 26 दिवस उपोषण करतो. 26व्या दिवशी बंगालच्या असेंब्लीमध्ये प्रश्न विचारला जातो. म्हणून 26व्या दिवशी त्याचं उपोषण तोडण्यासाठी डेव्हिड बारी 6 सैनिकांना घेऊन त्याच्या सेलमध्ये घुसतो. 6 सैनिकांशी महावीर सिंग 1.5 तास प्रतिकार करतो. 1.5 तास प्रतिकार केल्यानंतर ते महावीर सिंगला खाली पाडू शकतात. त्याच्या अंगावर 6 जण बसतात. डेव्हिड बारी त्याच्या नाकातून नळी घालतो आणि नळीमधून दूध ओततो त्याचं उपोषण तोडण्यासाठी. ते नळीतलं दूध त्याच्या फुफ्फुसात जातं आणि महावीर सिंग तिथंच मरतो. महावीर सिंगला स्वातंत्र्यवीर नाही म्हणायचं. हा कृतघ्नांचा देश होणार आहे का? ही अशी जी बलिदानं आहेत, 6,800 पंजाबी सिख क्रांतिकारक सेल्युलर जेलमध्ये होते. 8,000 मुस्लिम होते सेल्युलर जेलमध्ये. 8,000 मुसलमान कैदी होते. यांच्याबद्दल काय म्हणायचं? आणि या संपूर्ण इतिहास 1906 पासून, म्हणजे ज्या वेळेला सेल्युलर जेल बनला, हे 1857 पासूनच तिकडे कैदी न्यायला सुरुवात झाली होती. पण त्यांच्याकडून बेटं साफ करून घेणं, तिथल्या आधीचे आदिवासी रहिवासी जे होते त्यांना मारणं, त्याच्यानंतर त्याच्यावरती बांधकाम सुरू केलं. त्याच कैद्यांकडून बांधकामं करून घेतली. त्यात खूप महाराष्ट्रातले होते. 1906ला जेल बनल्यानंतर 44-45 पर्यंत 80,000 कैदी तिथं इन्कार्सरेट केले गेले होते. दर आठवड्याला 3 फाशी दिल्या जायच्या. दर महिन्याला कमीत कमी 4 आत्महत्या व्हायच्या त्या तुरुंगामध्ये. आणि अशा 80,000 जणांपैकी फक्त 3 जण पर्सनल मर्सी पिटिशन देतात. त्यांच्या आत्मचरित्रामध्ये त्यांनी जनरल ॲम्नेस्टीसाठी केलेल्या अर्जांबद्दल लिहिलं आहे. जनरल ॲम्नेस्टी, सर्वसाधारण सगळ्यांनाच मिळालेली माफी, जी राणीचा राज्याभिषेक झाला म्हणून राणीने खुश होऊन दिली, किंवा राजाचं काहीतरी झालं, आणखीन कोणाचा वाढदिवस होता म्हणून दिलं, असल्या कारणांसाठी दिलेली जनरल ॲम्नेस्टी ही वेगळी. या जनरल ॲम्नेस्टीच्या व्यतिरिक्त व्यक्तिगत माफी मागण्यासाठी फक्त 3 जणांनी अर्ज केले. 2 सावरकर बंधू आणि 3रा बारिन घोष, अरविंद घोषांचा धाकटा भाऊ. या 3 जणांनी व्यक्तिगत मर्सी पिटिशन्स दिले. इनफॅक्ट 20 साली त्यांनी जे मर्सी पिटिशन दिलं त्यात त्यांनी सचिंद्रनाथ सन्याल यांना तुम्ही जनरल ॲम्नेस्टीमध्ये का सोडलं म्हणून तक्रार केल्यासारख्या सुरामध्ये लिहिलंय की त्यांच्यावरती तर कितीतरी भयंकर आरोप होते. त्यातल्या एकाने तर बॉम्बनी त्या ब्रिटिश अधिकाऱ्याला उडवलं होतं आणि त्यांनी ते कोर्टात कबूल केलं होतं, आणि त्याला तुम्ही सोडता. त्याच्यासमोर तर माझा गुन्हा काहीच नाही आहे. म्हणजे त्याला सुटका मिळाली तर त्याची सुटका रद्द झाली असती, ज्याला मिळाली त्याची. कारण ज्यांची सुटका झाली त्यांनी परत घेतला भाग स्वातंत्र्य आंदोलनामध्ये. यांच्यासारखा करार नाही नंतर करून दिला. तर ह्या गोष्टींवरती मग यांची त्या शेवटी 2 मे 1921ला 9 वर्ष 10 महिन्यानंतर अंदमानमधून सुटका झाली. 4 जुलै 1911ला गेले होते. 2 मे 1921ला त्यांची सुटका झाली. अंदमानमधून सुटका झाल्यानंतर बरं, हाही खूप वेळेला भाग येतो आणि त्यांच्या त्या पुस्तकातही असतं, मी राजबंदी आहे. त्यांना मर्डर या क्रिमिनल ऑफेन्ससाठी शिक्षा झालेली होती, किंवा अबेटिंग अ मर्डर, खुनाला प्रवृत्त करणं किंवा खून करणं या कटामध्ये. त्यामुळे क्रिमिनल म्हणून शिक्षा झालेली होती. पॉलिटिकल प्रिझनर म्हणून ते नव्हते तिथं. त्यामुळे त्यांना पॉलिटिकल प्रिझनर म्हणून हव्या असलेल्या सवलती या क्रिमिनल शिक्षा भोगत असलेल्या कैद्याला मिळतील असा प्रॉपगंडा करणं ह्याच मुळामध्ये पहिली गोष्ट चुकीचं आहे. म्हणजे आज जे सांगितलं जातं ना बऱ्याच वेळेला की नेहरूंना अहमदनगरच्या तुरुंगामध्ये कसं ठेवलं होतं, अरे नेहरू म्हणजे राजकीय कैदी होते, पॉलिटिकल प्रिझनर होते, क्रिमिनल प्रिझनर नव्हते. नेहरूंनी त्या पॉलिटिकल प्रिझनर असलेल्या काळामध्ये डिस्कव्हरी ऑफ इंडिया लिहिलं तिथं. बरं, आपल्याला आणखीन एक प्रॉपगंडा काय येतो की तुरुंगामध्ये लिहायला साधन मिळायची नाहीत म्हणून खेळ्यांनी भिंतीवरती त्यांनी कोरून 10,000 कविता लिहिल्या. म्हणजे ते अंदमानमध्ये उर्दू शिकले. उर्दू शायरी त्यांनी लिहिली अंदमानमध्ये.
मी माझ्या मित्राला एकदा बोलत होतो, मी त्याला म्हटलं की मर्सी पिटिशन टाईप करून लिहिले कागदावर, हां, उर्दू शायरी हाताने कागदावर लिहिली वहीमध्ये, मराठी कविता मात्र भिताडावरती कोरल्या. कोणाला पटेल, कोणाला पटेल हे? 200 पानांचं त्यांचं उर्दू शायरीचं पुस्तक अमिताभ बच्चनच्या हस्ते प्रकाशित झालेलं आहे, हस्तलिखित शायरीचं अमिताभ बच्चनच्या हाताने यांनी प्रसिद्ध केलंय. हे आपणच प्रसिद्ध केल्यानंतर तरी यांना शहाणपण यावं ना, की अरे बाबा आता त्या सगळ्या स्टोऱ्या नका सांगू भिंतीवरती खेळ्याने लिहिल्याच्या. पण ते सांगतच राहतात वेड्यासारखं, मग हे असं आपल्याला पण उत्तर द्यायला लागतं. आल्यानंतर येरवड्यामध्ये पहिल्यांदा 3 वर्ष ठेवलं. 21 साली सुटल्यानंतर 24 पर्यंत येरवड्यामध्ये होते. येरवड्यामध्ये असताना गांधीजी सुद्धा येरवड्यामध्ये होते. हे एकदाही महात्मा गांधींना भेटले नाहीत, एकदाही नाही भेटले. त्यावेळेला हे येरवड्यामध्ये सामान्य कैदी म्हणून होते, कारण बेसिक माफी दिल्यानंतरच इथं आणलेलं होतं, त्यामुळे सामान्य कैदी होते. त्यांची तरीही निगोसिएशन इंग्रजांबरोबर चालू होती. ती ज्या वेळेला फायनल झाली आणि फायनल झाल्यानंतर यांनी ज्या वेळेला पुन्हा एकदा लिहून दिलं इंग्रजांना की तुमच्या सर्व अटी मला मान्य असतील, तुमची परवानगी मिळेपर्यंत मी कोणत्याही राजकीय कामामध्ये भाग घेणार नाही, तुम्ही सांगत असल्याप्रमाणे इंग्रज अधिकाऱ्याची परवानगी घेतल्याशिवाय मी बाहेर जाणार नाही रत्नागिरीच्या. आणि मग यांना रत्नागिरीला इंग्रजांनी बंगला दिला राहिला आणि सहकुटुंब राहिला. ते नजर कैद वगैरे सुद्धा मला पटत नाही, कारण हे सहकुटुंब तिथं राहत होते. इथं त्यांना कोणीही येऊन जाऊन भेटू शकत होतं. इनफॅक्ट 24ला रत्नागिरीमध्ये गेल्यानंतर जानेवारी 25ला त्यांचा नाशिकच्या काळाराम मंदिरामध्ये सत्कार झाला. नाशिककरांनी त्यांना 15,000 रुपयाची थैली दिली देणगी गोळा करून, त्या काळात 15,000ची. नाशिकच्या काळाराम मंदिरात सत्कार झाला. त्यामुळे कलेक्टरची परवानगी घेऊन यांना कुठेही जाता यायचं, हे कुठेही जायचे, भारतभर गेलेले आहेत. त्यामुळे ते नजरकैद वगैरे बंडल आहे. 25ला यांना नथुराम गोडसे रत्नागिरीत भेटतो, मुंजे यांना रत्नागिरीत भेटतात, हेडगेवार यांना रत्नागिरीमध्ये भेटतात. हे मुंजेंना पैसे देतात. त्याच्यानंतर मुंजे इटलीला गेले मुसोलिनीला भेटायला, यांनी दिलेल्या पैशांनी गेले. तर हे सगळं ते करू शकत होते. त्यावेळेला ते जे काही 60 रुपये त्यांना पेन्शन मिळत होतं, ब्रिटिश व्हाईसरॉय लिनलिथगौ बरोबर त्यांनी लेखी करार केला, पुन्हा हस्तलिखित लेखी करार, भिंतीवर नाही कागदावर. आणि त्या कागदावर केलेल्या करारामध्ये त्यांनी असं पहिलं वाक्य लिहिलं, टू फुलफिल द कॉमन ऑब्जेक्टिव्ह ऑफ द ब्रिटिश एम्पायर अँड विनायक दामोदर सावरकर, आय विल स्पेंड माय एंटायर लाईफ इन अपोजिंग गांधी, मुस्लिम्स अँड काँग्रेस. ब्रिटिश साम्राज्याबरोबर असलेलं समान उद्दिष्ट साध्य करण्यासाठी माझं संपूर्ण आयुष्य मी गांधी, मुसलमान आणि काँग्रेस यांचा विरोध करण्यासाठी खर्च करेन. समान उद्दिष्ट ब्रिटिश साम्राज्याबरोबरचं. असा कोणता करार कधी इतर कुठल्या स्वातंत्र्य सैनिकांनी केलाय अशा पद्धतीचा? आणि खुशाल काहीतरी सांगायचं की शिवाजी महाराजांसारखा त्यांचा गनिमी कावा होता. अरे नाव तरी घेण्याची लायकी आहे का छत्रपती शिवाजी महाराजांचं? आले परत, हा करार केला, पेन्शन सुरू झालं. परत यांचं भुणभुण, पेन्शन वाढवून मिळावं, पेन्शन वाढवून मिळावं, पेन्शन वाढवून मिळावं. मग एक दिवशी त्या कलेक्टरनी कंटाळून उत्तर दिलं त्यांना, तेही लेखी, की माझा पगार 53 रुपये, तुम्हाला मिळणारं पेन्शन 60 रुपये, तुमचं पेन्शन वाढवून देणं माझ्या अधिकार क्षेत्राच्या बाहेरची गोष्ट आहे. त्या पेन्शनमधून हे सावकारी करायचे, त्या मिळालेल्या पेन्शनमधून, आणि इतर सुद्धा त्यांना जे काही पैसे मिळत होते त्यातून. बरं, हे मी नाही सांगत, सावरकर स्मारकाच्या वेबसाईटवरती जा, त्या वेबसाईटवरती फ्रिक्वेंटली आस्क क्वेश्चन्समध्ये त्यांना असं पेन्शन मिळायचं का असं विचारलं, असा प्रश्न आहे, त्याला दिलेल्या उत्तरात त्यांनी असं म्हटलेलं आहे. आणि त्यांनी उत्तरामध्ये शब्द वापरला डॉक्टर ॲलिमनी, म्हणजे पेन्शन हा शब्द नाही वापरला. त्यांना इंग्रजांकडून ॲलिमनी मिळायची.
आणि त्या ॲलिमनीमधून ते काही लोकांना व्याजावर पैसे द्यायचे आणि याची इंग्रजांना कल्पना आल्यानंतर त्यांनी जेव्हा धाड टाकली रत्नागिरीतल्या घरावरती, त्यावेळेला त्या सगळ्या प्रॉमिसरी नोट सावरकरांनी जाळून टाकल्या, असं त्यांनी लिहिलं आहे तिथं. आता ॲलिमनीचा आपल्याला माहीत असलेला सरळ सरळ साधा अर्थ आहे पोटगी, आणि पोटगी दिली जाते सोडलेल्या बायकोला. आणि मी पेन्शन म्हणत होतो, त्यांनी म्हटलं पोटगी स्मारकाने. आता एक नवीन प्रॉपगंडा सुरू झाला की गांधीजींना 100 रुपये दिले होते येरवड्याला असताना, आणि मग तोच पर एक कागद आहे आर्काइव्हचा, आणि हे बघा गांधीजींना 100 रुपये. गांधीजींना 100 रुपये पेन्शन नव्हतं दिलं, गांधीजींचं अपेंडिक्सचं ऑपरेशन केलं होतं, त्या ऑपरेशनचा खर्च इंग्रजांनी 100 रुपये दिला होता. नंतर तो गांधीजींच्या सुटकेनंतर जमनालाल बिर्लांकडून वसूल केला, तो त्यांनी भरला परत. ती पेन्शन नव्हतं गांधीजींना मिळणार. पण आता एकातून वाचण्यासाठी दुसरं काहीतरी खोटं बोलायला जायचं, पण मुळात खोटं असल्यामुळे ते फसतच राहतं सारखं सारखं. तर हा भाग आला आपल्या सकाळच्या याच्यामध्ये. म्हणजे मी प्रश्नोत्तराच्या वेळेला नेमका आलो, पण ते आंबेडकर आणि गांधी या नावाच्यावरून चाललं होतं. तर खरं सांगायचं ना, तर कधी कधी वाईट वाटतं की हे काय ते अध्यक्ष होते का प्रवक्ते होते काय माहीत नाही, पण वाचतच नाहीत. म्हणजे हा जो प्रकार झाला. आता जे सांगितलं जातं ना की विज्ञानवादी सावरकर होते, नास्तिक होते. आता या विज्ञानवादी माणसांनी, म्हणजे माझ्याबरोबर टी व्हीवर चर्चा होती त्या रणजित सावरकर बरोबर, आणि हेच त्याचं चाललेलं होतं. मी म्हटलं मला तुम्ही सांगा, विज्ञानवादी माणूस दलित आणि मुसलमानांना शुद्ध करून घेण्यासाठी शुद्धी नावाच्या कर्मकांडाला कसा काय जन्म घालतो? विज्ञानवादी आहे ना, मग विज्ञानवाद्यांनी हे कर्मकांड कसं निर्माण केलं शुद्धी नावाचं, की एक यज्ञ करायचा आणि त्या यज्ञानंतर गळ्यात अग्नी काय जानवं घालायचं ना, आता हा शुद्ध झाला म्हणायचं. मग विज्ञानवादी माणूस असं कुठल्याही कर्मकांडाला जन्म घालणार नाही, उलटा विरोध करेल. तर यांनी त्या कर्मकांडाला जन्म घातला. हे नास्तिक होते, मग यांनी पतित पावन नावाचं मंदिर उघडलं तिथं. म्हणजे असलेली मंदिरं खुली करून दिली का दलितांसाठी, ज्यासाठी बाबासाहेब आंदोलन करत होते. बाबासाहेब आंबेडकरांचं राम मंदिर, काळाराम मंदिर आंदोलन चालू असताना काळाराम मंदिरापासून 50 फुटावरती असलेल्या त्या शंकराचार्य मठामध्ये नारायण दामोदर सावरकर होते. 3 दिवस, एकही दिवस काळाराम मंदिर प्रवेशाला पाठिंबा देण्यासाठी बाहेर पडले नाहीत. एकही दिवस बाहेर नाही पडले. महाडचा 14 तळ्याचा सत्याग्रह झाला, हे रत्नागिरीतच होते. पाठिंबा देणारं पत्र तरी काढलं का? नाही काढलं. दलितांसाठी वेगळं मंदिर उघडून दिलं, असलेली मंदिरं उघडून नाही दिली. वेगळं मंदिर काढलं, त्या मंदिराला नाव दिलं पतित पावन. म्हणजे काय? म्हणजे तुम्ही त्यांना जन्मतः पतित मानता, जे तुमच्या या मंदिरामध्ये आल्यानंतरच पावन झाले असे तुम्ही समजणार. वा रे वा. आणि मग म्हणायचं आम्ही विज्ञानवादी. हा असा असतो विज्ञानवाद. रॅशनॅलिटी आपण कशाला म्हणतो, विवेकवाद कशाला म्हणतो? म्हणजे गांधीजींना एका मंदिराच्या उद्घाटनचं निमंत्रण देण्यासाठी म्हणून एक माणूस येतो, तर गांधीजी म्हणतात मी अशा कुठल्या मंदिराच्या उद्घाटनांना किंवा मंदिरांमध्ये जात नाही. तर त्यांनी विचारलं की आप ईश्वर नाही मानते हो? तर गांधीजी म्हणे ईश्वर सत्य आहे. ईश्वर आहे हे सत्य आहे. तर म्हणे कौन से ईश्वर को मानते हो? म्हणे सत्य ही ईश्वर आहे. याला विवेक म्हणतात. ही रॅशनॅलिटी आहे की अत्यंत धार्मिक असलेल्या, श्रद्धाळू असलेल्या माणसाला सुद्धा विवेकवादी कसं बनवायचं, त्याला त्या मूर्त्यांमधून आणि कर्मकांडांमधून बाहेर कसं काढायचं. म्हणायला सांगत असताना असं सांगायचं की मी सनातनी हिंदू आहे, रोज सांगायचं. पण सनातन धर्माला मान्य असणारी एकही गोष्ट करायची नाही, किंबहुना विरोधातच करायची. मग सार्वजनिक संडास साफ करायचे. त्याच्यानंतर ज्या म्हणजे अप्पासाहेब पटवर्धनांचं उदाहरण आहे, कोकणचे गांधी ज्यांना म्हणतात, की त्यांच्याकडे गेले आणि विचारलं की मी अशी अशी पदवी मिळवलेली आहे, मला आता काहीतरी काम करायचं आहे. तुझ्या गावात चामडी कोण सोलतं, आजूबाजूच्या गावात कोण सोलतं, उद्यापासून चामड्या सोल, असं म्हणून त्यांना पाठवून दिलं. तर ज्या व्यवसायांमुळे समाजांना दलित किंवा मागासवर्गीय म्हटलं गेलं, त्या व्यवसाय करण्यासाठी म्हणून त्यांनी उच्चवर्णीयांना
त्याच्यासाठी प्रवृत्त केलं. आणि ते व्यवसाय तुम्ही सोडत नाही तोपर्यंत तुमच्यावरचे ते शिक्के जाणार नाहीत, हा त्याच्या मागचा आग्रह होता. या वेळेला पुणे कराराच्या वेळेला गांधीजींनी विरोध केला होता. गांधीजींनी इनफॅक्ट आदल्या दिवशी मीराबेनला लिहिलेल्या पत्रामध्ये लिहिलं होतं की या आंदोलनात, या उपोषणात माझा प्राण गेला तरी मी मागे हटणार नाही, माझा प्राण गेला तरी हरकत नाही. कारण जसं लखनौ करारामुळे बंगालच्या फाळणीचं परिणाम झाला की बंगालचे आता 2 तुकडे होण्याची झालेच, म्हणजे त्यावेळेला बंगालची फाळणी झाली. आणि बंगालच्या फाळणी होण्याच्या मागे या विभक्त मतदारसंघांमधून जी विभक्तपणाची भावना जन्माला येते ती यायला नको. आणि उद्या दलितांसाठी जर का विभक्त मतदारसंघ काढले तर त्यांच्या मनामध्ये आणि इतरांच्याही मनामध्ये विभक्त असल्याची भावना होईल आणि मग देशाचे 100 तुकडे होतील, असं व्हायला नको. म्हणून मी प्राणपणाने विरोध करेन आणि देश अजून यासाठी तयार झालेला नाही असं मला वाटतं. दुसऱ्या दिवशी देशभरामधल्या सगळ्या सनातन्यांनी बैठका घेतल्या की याच्यामध्ये गांधीजींचा जर मृत्यू झाला तर हा अख्खा बॅकलॅश आपल्यावरती येईल, सगळा देश आपल्यावर उलटून येईल की तुम्ही असं करता. मग त्यांनी त्या दिवशी घोषणा केली की देशातली सर्व मंदिरं दलितांसाठी खुली केली जातील. आणि एका दिवसात, उपोषणाच्या एका दिवसामध्ये देशभरातली मंदिरं खुली झाली. तेव्हा गांधीजी म्हणाले हे पुरेसं नाहीये, हे पुरेसं नाहीये असं म्हटल्यानंतर त्याच्या दुसऱ्या दिवशी देशभरातले सगळे पाणवठे सर्व जाती धर्मांसाठी खुले करण्यात आले. आणि मग त्यांची बाबासाहेबांची चर्चा झाली आणि बाबासाहेबांना हव्या असलेल्या मतदारसंघांपेक्षा 40 मतदारसंघ त्यांना जास्त मिळाले. येरवडा जेलच्या दारामध्ये बाबासाहेबांनी दिलेली प्रतिक्रिया अशी आहे की मला आजपर्यंत माहीत नव्हतं की गांधीजी आणि माझ्या विचारांमध्ये एवढं साधर्म्य आहे. ही दारात दिलेली प्रतिक्रिया होती. त्याचे हळूहळू प्रॉपगंडा केले गेले, ते त्या कुजबूज मोहिमेतून चालवले गेले. दुर्दैवानी त्याचा प्रतिवाद झाला नाही आणि मग ते तसंच पसरत राहिलं. बरं, या सगळ्या काळामध्ये हे काय करत होते? बाबासाहेबांनी ज्या वेळेला धर्मांतर केलं त्यावेळेला केसरीमध्ये 8 कॉलमचा अर्धा पानाचा बाबासाहेबांवरती अश्लाघ्य भाषेमध्ये टीका करणारा लेख सावरकरांनी लिहिला. हे पण वास्तव आहे ना. असे बरेच आता जे प्रॉपगंडामध्ये विषय येतात. मी एकदा कुठेतरी असं वाचलं, बाबाराव सावरकर वर्ध्याला गेले गांधीजींना सांगायला की भगतसिंगांच्या फाशी रद्द व्हावी म्हणून तुम्ही काहीतरी करा. माझ्याकडे योगायोगाने तुला माहिती ती डायरी आहे, मी आपली ती तारीख काढली तेव्हा असं लक्षात आलं की तो संपूर्ण महिना महात्मा गांधी महाराष्ट्रातच नव्हते. वर्धा सोडूनच द्या, महाराष्ट्रातच नव्हते. हे यांनी खुशाल एक स्टोरी दिली सोडून की बाबाराव गेले होते वर्ध्याला भेटायला, गांधीजींना भेटण्यासाठी. आणि मग पंडित नेहरू गेले होते का भेटायला भगतसिंगांना? हे विश्वगुरु बोलले ना गुजरातमध्ये, पंडित नेहरू गेले होते का? म्हणजे आम्ही शोधून काढलं. मग पंडित नेहरू 2दा गेले होते लाहोरला कोट लखपत जेलमध्ये भेटायला. भगतसिंगांचा वकील जो होता असफ अली, हा नेहरूंनीच दिलेला वकील होता, मुस्लिम होता. भगतसिंगांच्या फाशीच्या शिक्षेवर सही करायला नकार देणारा जजचं नाव होतं सय्यद हैदर आगा, मुस्लिम होता. त्यांनी नकार दिला. त्यांनी असं सांगितलं की मी कसाई नाही आहे यांना फाशीच्या शिक्षा सुनवायला, आय एम नॉट अ बुचर. म्हणून रात्री त्याची बदली केली गेली. दुसऱ्या दिवशी नवीन जज आला. असा जज जो एकही दिवस या ट्रायलला हजर नव्हता, त्यांनी आल्यानंतर फक्त फाशीची शिक्षा सुनावली. बरं, नेहरूंनी काय केलं, यांनी काय केलं, सगळा भाग. तुम्ही काय केलं हो? तुम्ही बॅरिस्टर होते ना, तुम्ही का नाही गेले भगतसिंगांचं वकीलपत्र घ्यायला? सुभाषचंद्र बोसांना प्रेरणा दिली म्हणून थापा मारताना मग सुभाषचंद्र बोसांचे 40,000 युद्ध कैदी ज्या वेळेला इंग्रजांनी पकडले आणि लाल किल्ल्यामध्ये त्यांना बंद केलं आणि लाल किल्ल्यात त्यांची केस चालली, त्यावेळेला त्या सुभाषचंद्र बोसांच्या 40,000 युद्ध कैद्यांची केस लढायला पंडित नेहरू आयुष्यात पहिल्यांदा वकिलाचा काळा दगडा घालून उभे राहिले आणि 40च्या 40,000 युद्ध कैद्यांची सुटका केली. 40च्या 40,000. तेव्हा का नाही हे गेले?
त्या युद्ध कायद्यांचं वकीलपत्र घ्यायला? प्रेरणा तर तुम्ही दिली होती म्हणून सांगता ना. आणि प्रेरणा काय दिली होती? 22 जून 1939ला सुभाषचंद्र बोस मुंबईमध्ये आले. सकाळी मोहम्मद अली जिनांना भेटले, दुपारी सावरकरांना भेटले, संध्याकाळी त्यांची जाहीर सभा होणार होती. सावरकरांना भेटून आल्यानंतर त्यांनी भावाला तार पाठवली, पत्र पाठवलं आणि त्यात शरदचंद्र बोसला असं लिहिलं की हा माणूस गांधी द्वेषामध्ये वेळ लागलेला आहे, हा देशाच्या स्वातंत्र्याच्या मुख्य प्रवाहामध्ये कधीही येणार नाही, देशाचे तुकडे झाले तरी याला चालतील, मी निराश होऊन संध्याकाळची सभा रद्द करतोय. ही अख्खी बातमी 24 जून 1939ला टाइम्स ऑफ इंडियामध्ये छापून आली. टाइम्स ऑफ इंडियाच्या आर्काईव्हमध्ये ती आजही आहे. काय प्रेरणा दिली सुभाषचंद्र बोसांना? काही थापा मारायच्या? भगतसिंगांना प्रेरणा आणि यांना प्रेरणा. भगतसिंग ज्यांच्या घरात राहत होते लाहोरला, भगवतीचरण व्होरा. भगवतीचरण व्होरांची पत्नी होती दुर्गाभाभी. त्यांचा मुलगा होता शची. तो शची भगतसिंगांना लंबू चाचा म्हणायचा. भगतसिंगांना मारायचं होतं स्कॉटला, मेला सॉन्डर्स. त्यांना अटक झाली. सॉन्डर्सला मारल्यानंतर स्कॉटची बदली केली गेली. स्कॉटची बदली झाली मुंबईला, म्हणून दुर्गाभाभी. बरं, आणखीन एक बाब, सगळेजण पकडले गेले. भगवतीचरण व्होरा बॉम्ब बनवत असताना स्फोट झाला आणि त्यात वारले. दुर्गाभाभी भगतसिंगांचं काम अपूर्ण राहिलं आहे, ते पूर्ण करायचं म्हणून मुंबईला आल्या शचीला घेऊन. शचीला घेऊन आल्या, यांच्या घरी गेल्या. यांच्या घरी जाऊन त्यांनी 300 रुपये दिले आणि शचीला त्यांच्या हवाली केलं सावरकरांच्या आणि सांगितलं की माझ्या जीवाचं काही बरं वाईट झालं तर याला या पत्त्यावरती कानपूरला सोडा, कानपूरला नेऊन पोचवा. आणि त्या गेल्या स्कॉटला मारायला. लॅमिंग्टन रोड पोलीस स्टेशनच्या बाहेर स्कॉटवर दुर्गाभाभींनी फायरिंग केलं. स्कॉट तिथंच खाली पडला. दुर्गाभाभी तिथून पळाल्या. 2 दिवस लपत छपत फिरत फिरत परत त्या दादरला आल्या. यांच्या घरी गेल्या त्यावेळेला यांनी सांगितलं की ती घटना आम्हाला कळल्यानंतर ही ब्याद आमच्या गळ्यात नको म्हणून आम्ही याला घराबाहेर काढलं. त्या पुन्हा बाहेर पडल्या. पुन्हा 1 दिवस त्याला शोधत राहिल्या. एका व्यायामशाळेच्या बाहेर फुटपाथवर झोपलेला दिसला. त्याला विचारलं की तू व्यायामशाळेपाशी का आलास? तर तो म्हटला लहानपणापासून लंबू चाचा व्यायाम करताना मी पाहिले, तर इथं लोक व्यायाम करताना दिसली, मला वाटलं लंबू चाचा इथं येईल. इतका निष्पाप पोरगा. त्याला घेऊन त्या परत आल्या कानपूरला. कानपूरला आल्यानंतर ज्यावेळेला त्यांनी क्रांतिकारकांना, त्यांच्या सहकाऱ्यांना हा सगळा प्रसंग सांगितला तेव्हा सर्वजण त्यांच्यावर संतापले, दुर्गाभाभींवर. आणि त्यांना म्हणाले की अविश्वसनीय लोकांच्या यादीमध्ये ज्याचं नाव आहे अशा माणसाच्या घरी तू गेलीच का बरं शचीला घेऊन? अविश्वसनीय लोकांच्या यादीत ज्याचं नाव आहे असं क्रांतिकारक समजत होते या देशातले भगतसिंगांच्या पक्षाचे. ते थापा मारतात. भगतसिंगांना यांनी प्रेरणा दिली. आणि सुदैवाने दुर्गाभाभींचा हा व्हिडिओ रेकॉर्डेड इंटरव्ह्यू नेहरू मेमोरियलच्या व्हिडिओ ऑडिओ आर्काईव्हमध्ये होता. आता आहे की नाही मला माहीत नाही, पण तो होता. त्याची सर्टिफाईड कॉपी मी काढून घेतली. यांनी आर्काईव्ह नष्ट केले तर आपण परत आर्काईव्ह उभे करू. व्हिडिओ रेकॉर्डेड इंटरव्ह्यू आहे दुर्गाभाभींचा. 96 वर्षाच्या असताना त्या वारल्या. खूप दीर्घायुष्य त्यांना मिळालं. आणि इकडे सांगायचं आम्ही प्रेरणा देत होतो. त्या चंद्रशेखर आझादचा ज्यावेळेला मृत्यू झाला अल्फ्रेड पार्कमध्ये, तर अल्फ्रेड पार्कमध्ये चंद्रशेखर आझादचा मृत्यू झाल्यानंतर त्यांच्या खिशाच्या जॅकेटच्या खिशामध्ये एक डायरी सापडली आणि 372 रुपये सापडले. आणि त्या डायरीमध्ये पंडित नेहरू चंद्रशेखर आझादांच्या पक्षाला जे दर महिन्याला 3600 रुपये द्यायचे, त्या 3600 रुपयाच्या खर्चाचा हिशोब आणि उरलेले 372 रुपये हे त्याच्यात होतं. त्यांचं पोस्टमॉर्टम झालं. त्यांचं पार्थिव कमला नेहरूंच्या हवाली केलं गेलं. कमला नेहरूंनी स्वतःच्या हाताने चंदनाच्या लाकडावर चंद्रशेखर आझादांचा अंतिम संस्कार केला. अरे जेव्हा पंडित नेहरू चंद्रशेखर आझादांना दर महिन्याला 3600 रुपये द्यायचे, तेव्हा तुम्ही 60 रुपये पेन्शन घेत होतात. ते नेहरूंकडे मागितले असते तर नेहरू म्हटले असते 1600 देतो, मेहरबानी करा, गद्दारी करू नका. आणि हे याच भाषेत ही रियालिटी या लोकांना सांगावी लागते.
कारण खोटं 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 पसरवत जातात, मग खरं शोधायची वेळ येते ना. मला माझ्या लहानपणापासून शाळेतला इतिहास हाच शिकवला गेला की 42च्या चले जाव आंदोलनामध्ये अख्खा देश सामील झाला होता, असहकार चळवळीमध्ये सगळ्या देशाचा पाठिंबा होता, दांडी यात्रेला सगळ्या देशाचा पाठिंबा होता. हाच इतिहास मला शिकवला. मला तेव्हा हे नाही शिकवलं काँग्रेसच्या सरकारांनी की चले जावच्या आंदोलनाच्या वेळेला श्यामाप्रसाद मुखर्जी RSS आणि हिंदू महासभा विरोधामध्ये होती. हे नाही शिकवलं त्यांनी. कधीच आम्हाला हे शिकवलं नाही. तुम्ही बडबड सुरू केली ज्या वेळेला, तेव्हा आम्हाला शोधावं लागलं. सरदार पटेलांच्या अंतिम संस्काराला पंडित नेहरू गेले होते का? शोधलं, हो सापडलं. मग हेही सापडलं की स्वतःची पत्नी मेलेली असताना तिच्या अंतिम संस्काराला सावरकर नव्हते गेले. आणि त्यांनी मुलीला सांगितलं होतं, निरोप पाठवला होता की आता ती माझ्यासाठी निरुपयोगी आहे, मी येणार नाही, तूच जाळून टाक तिला, फक्त जाळण्याच्या आधी तिच्या हातातल्या बांगड्या आणि अंगठी काढून घे. हे ज्या वेळेला बोलतात विश्वगुरू की पंडित नेहरू गेले होते का भगतसिंगला भेटायला, तेव्हा आम्हाला विचारावं लागतं की अमित शहा तुरुंगात असताना तुम्ही गेले होतात का भेटायला? पंडित नेहरू भगतसिंगांबद्दल बोलता, कोणाबद्दल कोणी बोलायचं? आणि म्हणून मी म्हटलं की ते खरोखर मला ते ज्यावेळेला डॉक्टर म्हटले ना की गांधीन सावरकर तुलना करायची, कहा राजा भोज कहा गंगूतेली, अशी कसं होऊ शकतं? कुठल्या तत्वानी, कुठल्या प्रिन्सिपलनी, कुठल्या अर्थाने ते जे काम गांधीजींनी सुरू केलं ते पूर्ण होईपर्यंत मागे हटले नाहीत. मरेपर्यंत ते असं म्हणत राहिले की माझं प्रेत ओलांडावं लागेल फाळणी करायची असेल तर. आणि जुलै महिन्यामध्ये, ऑगस्ट महिन्यात स्वातंत्र्य मिळालं, जुलै महिन्यामध्ये त्रावणकोरचा दिवाण CKR अय्यर यांनी त्रावणकोर संस्थान म्हणजे केरळ हे स्वतंत्र हिंदू राष्ट्र आहे असं घोषित केलं. आणि म्हणजे पाकिस्तानला राजदूत पाठवला त्रावणकोरचा. त्या राजदूतचं जिनांनी स्वागत केलं. हे केल्याबद्दल त्रावणकोरच्या त्या दिवाणाचं अभिनंदन करणारं पत्र आणि तार पाठवली सावरकरांनी की मी तुझं अभिनंदन करतो, तू या सिडो सेक्युलर देशाचा भाग न बनता स्वतंत्र हिंदू राष्ट्र घोषित करतोयस. यांनी तारे, म्हणजे इतकी तातडी होती की तारेनी अभिनंदन करावं लागलं. सरदार तारासिंगांना पंजाबमध्ये पत्र लिहिलं की सिखिस्तान हे वेगळं राष्ट्र घोषित करा. स्वातंत्र्याची पहाट उजाडेल अशा शब्दात, स्वातंत्र्याची पहाट उजाडेल त्यावेळेला अचानक या दोन देशांना लक्षात येईल की आपल्यामध्येच आणखीन एक देश निर्माण झाला आहे, सिखिस्तान नावाचा. यांनी जुनागडच्या राजाला पत्र लिहिलं, मैसूरच्या वाडियारला पत्र लिहिलं की तुझं हिंदू राष्ट्र वेगळं घोषित कर. यांनी राजा हरिसिंगांना पत्र लिहिलं की तो खोऱ्याचा व्हॅलीचा भाग जाऊ द्या पाकिस्तानला, तुमचं जम्मू हे तुम्ही स्वतंत्र हिंदू राष्ट्र घोषित करा. डोगरांना पत्र लिहिलं की लद्दाख हे वेगळं राष्ट्र घोषित करा. अरे तुम्हाला देशाचे 9-9 तुकडे व्हायला हवे होते, अखंड भारतसाठी तुम्ही गांधींचा खून करता. 9-9 खंड व्हावे अशी इच्छा बाळगणारी माणसं आणि ते खंड जाहीर करणाऱ्यांचं अभिनंदनाच्या तारा आणि पत्र पाठवणारी लोक हे महात्मा गांधींचा खून करतात अखंड भारतसाठी. आणि हा प्रॉपगंडा 55 कोटी. मगाशी सकाळी कोणतरी प्रश्न विचारत होतं, अरे गांधीजींच्या खुनाचा पहिला प्रयत्न 34 साली झाला, पुण्यामध्ये झाला. आणि तो 34 साली त्यांच्या खुनाचा पहिला प्रयत्न करणारे पण हेच होते. आणि त्याचं कारण 32चा पुणे करार होता. त्या पहिल्या खुनाच्या प्रयत्नाचं कारण पुणे करार होता की हा मनुष्य या शतकानुशतकं ज्या जातींना आम्ही टाचेखाली रगडत होतो त्यांना आता हा सत्तेमध्ये वाटा द्यायला निघाला. या रागापोटी 34 साली गांधींवरती खुनाचा पहिला प्रयत्न झाला 34ला. आणि मग होतच गेले, 48 पर्यंत 5 झाले. ही नवीन स्टोरी तयार करून ठेवली 55 कोटीची. म्हणजे 1971 साली भारताने 93,000 युद्ध कैदी पकडले पाकिस्तानचे. त्या 93,000 युद्ध कैद्यांचा संपूर्ण खर्च, त्यांच्या औषधोपचारापासून त्यांचं खाणपान, त्यांचं कपडे लत्ते जे काय असेल ते, ट्रान्सपोर्टेशन, हा सगळा खर्च पाकिस्ताननी भारताला द्यायचा असं सिमला करारांमध्ये ठरलं. आणि मग एक परराष्ट्र मंत्री झाले 78 साली. त्यांनी ते 110 कोटी रुपयाचा खर्च माफ केला.
आता काय त्रैराशिक मांडू? 55 कोटीसाठी एक गांधी तर 110 कोटीसाठी किती? असं होऊ शकतं का? किती थापा मारायच्या आहेत? आणि मग हा सगळा प्रकार त्यांनी आणून ठेवला. नंतर या द्वेषाची परिणिती ही या थराला जाऊन पोहोचली. 42च्या दुसऱ्या महायुद्धाच्या वेळेला संपूर्ण सहकार्य करतच होते इंग्रजांना, लष्करामध्ये भरती करून देत होते, पत्रव्यवहार करत होते, त्या भरतीसाठी बैठका घेत होते. आणि त्या आणखीन एक गोष्ट, त्या भरतीसाठी त्यांनी जे पत्रक काढलं हिंदू महासभेतर्फे, जे देशभरामधल्या त्यांच्या हिंदू महासभेच्या शाखांना पाठवलं, त्या पत्रकामध्ये त्यांनी असं लिहिलं की नॉर्थ ईस्ट इंडियामधून भारतावरती जो हल्ला होणार आहे त्या हल्ल्याला परतावून लावण्यासाठी म्हणून इंग्रजांच्या लष्करामध्ये भरती करणं क्रमप्राप्त आहे. आता नॉर्थ ईस्टवरून भारतावर कोण हल्ला करणार होतं? आझाद हिंद सेना, सुभाषचंद्र बोसांची. मग सुभाषचंद्र बोसांच्या सैन्याला विरोध करण्यासाठी म्हणून तुम्ही इंग्रजांच्या लष्करात भरती करत होते आणि प्रेरणा तुम्हीच दिली म्हणता. काय थापा आहेत त्यांचा पत्रव्यवहार आहे ना हा. बरं, यांचा पत्रव्यवहार यांचेच सेक्रेटरी त्याच बिल्डिंगमध्ये खालच्या मजल्यावर राहणार आहे A.S. भिडे यांनी वर्ल्ड वाइड प्रॉपगंडा ऑफ विनायक दामोदर सावरकर या नावाने एक 1600 पानाचा ग्रंथ छापला. आणि त्याच्यामध्ये यांचा अख्खा पत्रव्यवहार, यांची भाषणं, यांच्या तारा, हे सगळंच्या सगळं त्या 1600 पानात दिलं. त्याच्यातच हे अशा पद्धतीने तुम्ही करत होतात, त्या लष्करामध्ये भरती करत होतात. चले जावचे आंदोलन चालू असताना श्यामाप्रसाद मुखर्जी हे ब्रिटिश गव्हर्नरला पत्र लिहितात की हे चिरडून टाकण्यासाठी आम्ही तुम्हाला सहकार्य करू, पण हे सहकार्य करणाऱ्या लोकांना तुम्हाला बक्षीस द्यावं लागेल. हे सुद्धा श्यामाप्रसाद मुखर्जींनी स्वतःच त्यांच्या आत्मचरित्रात लिहिलं आहे, अ लिव्स फ्रॉम माय डायरी. या भामट्यांनी ती पुस्तकच गायब केलेली आहेत मार्केटमधून. त्यामुळे आपल्याला खरोखर खूप मोठं काम असणार आहे नव्याने आर्काइव्ज उभं करण्याचं. आणि त्यावेळेला तालुक्यात ही पुस्तकं जातील हे बघायला लागेल. लिव्स फ्रॉम माय डायरी या पुस्तकात, त्या पुस्तकामध्ये त्यांनी हे पण कबूल केलंय श्यामाप्रसाद मुखर्जींनी की 370चं कॅबिनेट रेझोल्युशन झालं, काश्मीरमध्ये 370 कलम आणावं याचा कॅबिनेटचा ठराव झाला, काश्मीरचा प्रश्न युनायटेड नेशन्समध्ये न्यावा आणि काश्मीरमध्ये प्लेबिसाईड घ्यावं. या तीनही कॅबिनेट रेझोल्युशन्सवरती केंद्रीय मंत्री म्हणून मी सही केली होती. आणि या गोष्टीची आठवण ज्या वेळेला फेब्रुवारी महिन्यामध्ये शेख अब्दुल्लांनी मला करून दिली त्यावेळेला मला तोंड लपवायला जागा राहिली नाही. हे त्यांनी लिहिलंय त्यांच्या आत्मचरित्रात, श्यामाप्रसाद मुखर्जींनी. आणि आपल्याला इथं थापा मारायच्या काहीतरी त्यांच्या नावानी. हॉस्पिटलमध्ये 21 दिवस होते, 21व्या दिवशी आजारी पडून मृत्यू झाला. हे शहीद म्हणतात काश्मीरचे. असा बरा शहीद असतो, त्याच्या आधी तुरुंग नाही, त्याच्यानंतर तुरुंग नाही. आजारी पडले, डायरेक्ट तुरुंगामध्ये ॲडमिट केलं, तुरुंगामध्येच आजारी होते, 21व्या दिवशी यांचा मृत्यू झाला. पण ही जी सगळी अत्यंत विकृत पद्धतीने गोष्टी लिहायच्या किंवा पॉलिटिकल आयडियोलॉजी, त्या 7 गोल्डन इपॉक्स ऑफ इंडियन हिस्ट्री, ते ओरिजिनल पुस्तक, रेप इज अ पॉलिटिकल वेपन, रेप इज अ वॉर क्राईम. युद्धामध्ये सुद्धा तो गुन्हा समजला जातो. तुम्ही त्याला राजकीय हत्यार म्हणता, ते राजकीय विरोधकांच्या बाबतीत वापरावं अशा अर्थाने. आणि मग त्या राजकीय हत्याराचा आता कसा वापर होतोय आम्ही बघतो. बिल्किसचे आरोपी सोडून दिले जातात, मणिपूरच्या घटनेला तुच्छता समजून मानलं जातं, किंवा जम्मू काश्मीरमध्ये उन्नावमध्ये मंदिराच्या गाभाऱ्यात 8 वर्षाच्या मुलीवरती 15 दिवस सामूहिक बलात्कार होतो. आणि मग त्या आरोपींच्या समर्थनासाठी 2-2 केंद्रीय मंत्री जातात आणि बलात्काऱ्यांचं समर्थन काढणारी एक मिरवणूक काढली जाते हातात तिरंगे घेऊन. या गोष्टी या इतकं अधपतन. आणि ह्याच्या पाठीमागे ही पॉलिटिकल आयडियोलॉजी, रेप इज अ पॉलिटिकल वेपन. वा,
इतकी परवर्ट आयडिओलॉजी जगात दिली नाही कोणी कोणाला. आणि दुसऱ्या बाजूला महात्मा गांधी, एका बाजूला हा एक असा माणूस ज्यांनी कायम, आणि रादर महात्मा गांधी हा जगातला एकमेव नेता असा की ज्यांनी वर्तमानाची भाषा वापरली आणि वर्तमानातली कृतीची भाषा वापरली. त्याचं नॅरेटिव्ह हे कायम प्रेझेंट टेन्समधलं होतं. बाकी जगातले तुम्ही अनेक देशांच्या नेत्यांचा विचार करून पहा, कोणी मध्ययुगीन काळातलं नॅरेटिव्ह सांगितलं, कोणी पौराणिक काळातलं नॅरेटिव्ह सांगितलं. हा एकच माणूस असा होता ज्याने आज हे आहे आणि उद्यापासून मी हे करणार. ते ब्रिलियन्स कसा, म्हणजे जसं मी मगाशी देवाच्या बाबतीत सांगितलं की दांडी यात्रा काढायची ठरवली, मिठाचा सत्याग्रह, आणि तिथे जाऊन मीठ उचलायचं, तर मोतीलाल नेहरूंनी त्यांना 3 पानाचं पत्र पाठवलं गांधीजींना की हे केल्याने काय होणार आहे, असं होणार आहे का, तसं होणार आहे का, तसं होणार आहे का, असं 3 पानाचं पत्र दिलं. आणि त्याला गांधीजींनी 2 शब्दांमध्ये उत्तर दिलं, करके देखो. आणि त्यांनी केलं. ते करणार म्हणून निघाले तेवढ्यात त्यांना अटक झाली, मोतीलाल नेहरूंना. तेव्हा अटक झाल्यानंतर त्यांनी गांधीजींना पत्र पाठवलं, करने से पहिले ही देखा. त्यामुळे व्हिजन आणि सर्वसामान्य माणसाला शक्तिमान बनवणं, सर्वसामान्य माणसाला एम्पॉवर करणं. माझे वडील मला सांगायचे की लहानपणी ते आमच्या घराच्या समोरच सरकारवाडा पोलीस, म्हणजे आळचा नाशिकचं आपण म्हणू कमिशनर ऑफिस. तर वडील सांगायचे की लहानपणी आम्ही ते गोरे अधिकारी दिसले की त्यांच्या समोर जाऊन वंदे मातरम, भारत माता की जय असं करायचो आणि पळून जायचो तिथून. आणि त्या गोऱ्याला कळायचंच नाही आता काय करू, इतकी लहान लहान मुलं ती. पण त्या लहान मुलांना ही एम्पॉवरमेंट दिली ना. या देशभरामधल्या अशा, म्हणजे या देशामध्ये महिला तर कायमच मागच्या फळीमध्ये राहिल्या. हा एकमेव नेता ज्यांनी या देशातल्या मॅक्सिमम महिलांना स्वातंत्र्य आंदोलनामध्ये उतरवलं. आणि तुम्हीही करू शकता हे दाखवून दिलं, त्यांना एम्पॉवरमेंट दिली. हे चरखा का चालवणं ही एम्पॉवरमेंट होती की मी देशासाठी काहीतरी करतोय. बँकेच्या लाईनमध्ये उभं राहणं म्हणजे देशासाठी काहीतरी करतोय नाही, ते अराजकाचं नॅरेटिव्ह होतं. आणि आता बिंडोकांनी परत ते नाव बदलायचं आणि आता ते बसलं भारत नावाची पाठी घेऊन G20ला समोर. हा काय नवीन खेळ खंडोबा करणार आहेत माहीत नाही. दिले ना कॉन्स्टिट्यूशनमध्ये इंडिया दॅट इज भारत. मग इंडिया दॅट इज भारत इज नोन टू एव्हरीबडी. पण या गव्हर्नमेंट ऑफ इंडियाचे जगभरामधले ॲसेट्स गव्हर्नमेंट ऑफ इंडिया नावानीच आहेत ना. सगळे बदलायचे का डॉक्युमेंट परत? तुमचे माझे पासपोर्ट, तुमचे माझे आधार कार्ड, तुमचं माझं ड्रायव्हिंग लायसन्स, तुमचं माझं पॅन कार्ड, हे तुम्ही आणि मी खर्च करून का बदलायचं? का करायचं? पण काहीही ही अक्षरशः ही पॅनिकमध्ये दिलेली रिॲक्शन आहे. पहिले ते नागपूरचा तो गोरांचा डॉक्टर, हा म्हणजे मला ते कायमच कळत नाही बा की अबे 140 कोटी माणसांचा देश आहे हा, गुरांच्या डॉक्टरला काय कळणार त्याचं? पण तो गुरांचा डॉक्टर उठतो एक दिवशी म्हणतो की ते इंडिया हे गुलामगिरीचं प्रतीक आहे, हे इंग्रजांच्या गुलामगिरीचं प्रतीक आहे, त्यामुळे आता भारत म्हणायला सुरुवात करा. अबे त्यांची तर तुम्ही प्रत्यक्ष गुलामी करत होतात ना. प्रत्यक्ष गुलामी, प्रत्यक्ष पेन्शन, प्रत्यक्ष सहकार्य. आणि त्यावेळेला प्राणपणाने विरोध करणारी लोक शहाणी होती म्हणून त्यांनी इंडिया हे नाव घेतलं. मॅगॅस्थॅनिजनी म्हणजे बिफोर क्राइस्ट, ख्रिस्तपूर्व 331 वर्षापूर्वी याला इंडिका म्हटलं. त्यातून हे आलं, या इंडस कल्चरमधून. ते यांना माहीत असायचं कारण नाही, कारण हे सगळे लो IQ बुलडोजर आहेत. पण हा त्यावेळची गोष्ट ना. हे म्हणा हे त्याची गुलामगिरी म्हणे. अजब तर्कशास्त्र आहे हे. मागच्या G20 समिटला हाच तुमचा विश्वगुरू इंडिया म्हणून बसला ना पाठी लावून. आत्तापर्यंत जे काय करत होता, स्किल इंडिया काय जे काय चाललं होतं ते स्किल इंडिया, क्लीन इंडिया, काय स्टार्टअप इंडिया, डेव्हलप इंडिया,
ते सगळं इंडिया नावानेच चाललेलं होतं ना, तोपर्यंत काही प्रॉब्लेम नव्हता. माझ्या नोटेवरती रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया लिहिलेलं आहे, बदलायचं, पुन्हा नोटा बदलायच्या. आता लोक घरात घुसून मारतील यांच्या नेत्यांना, घरात घुसून मारतील हे जर पुन्हा नोटबंदी करायला निघाले तर. पण काय पिंडोकपणा चाललेला आहे सगळा, सगळं डायव्हर्ट करून टाकायचं लोकांचं लक्ष, पूर्ण लक्ष. आणि टीका केल्यानंतर हे असं बावटासारखं बोलायचं, 8 दिवस शाखेत या मग कळेल तुम्हाला. अबे काय 8 दिवस शाखेत, असं कुठे गोष्टी होत असतात का? आता तोही वेग झाला. म्हणजे महात्मा गांधींचा राम आणि यांच्या रामात फरक आहे की नाही. महात्मा गांधींचा राम, माझा आठवतं मी लहानपणी असताना रिक्षामध्ये बसलं, टांग्यामध्ये बसलं की तो टांगेवाला पण राम राम असं म्हणायचा. ते स्वागत करण्याचं, अभिवादनाचं तो प्रकार होता. आज धमकी बनलं ना श्रीराम, जय श्रीराम, अक्षरशः धमकी बनलंय जय श्रीराम. आणि आता ते राम मंदिराचं उद्घाटन करणार, तिथं पुन्हा देशामध्ये काहीतरी पसरवण्याचा प्रयत्न करणार. आपल्याला याला उत्तर, याला फेस करणं तर आहेच आहे. मी आमच्या नाशिकला झालं होतं एक प्रकार, मी त्याला माहिती आहे. आलं होतं एक असंच लो IQ बुलडोझर भक्त, आणि हेच माझ्याशी बोलायला सुरुवात केली. मी त्याला म्हटलं, बाबा मला तू पहिले एक सांग, नाशिकची ओळख कुठलाही राजकीय पक्ष नेता काय करतो, सभेच्या भाषणाचं पहिलं ओळख काय असते नाशिकमध्ये आल्यावर? प्रभू रामचंद्राच्या पदस्पर्शाने पावन झालेली भूमी. तर म्हटलं, तुझे प्रभू रामचंद्र अयोध्येपासून रामेश्वरपर्यंत पायीच गेले की नाही? म्हणे हो. म्हटलं मग फक्त नाशिकचा बावर असा उल्लेख करतात की प्रभू रामचंद्राच्या पदस्पर्शाने पावन झालेली भूमी. ॲक्च्युली नाशिकला फक्त एकाचेच पदस्पर्श झाले, रावणाचे. कारण ते सीतेचं अपहरण नाशिकला झालं. अपहरणाचा पहिला गुन्हा नाशिकमध्ये घडला. मग खरं तर रावणाच्या पदस्पर्शाने पतित झालेली भूमी असं म्हटलं पाहिजे. मग असं का नाही म्हणत? असं का नाही म्हणत? तर नाही माहिती. म्हटलं बरं जाऊ दे, तुला नंतर सांगतो. म्हटलं रामायण घडलं कशामुळे अख्खं? तर म्हणजे ते सीतेला पळवून नेलं म्हणून. म्हटलं कसं काय पळवून नेलं? ती लक्ष्मण रेषा आखलेली होती ना लक्ष्मणाने, की ती ओलांडून कोणी आतमध्ये आलं की जळून जाईल. मग सीता काय, रावण का नाही जळला? तर म्हणजे नाही, सीताच ओलांडून बाहेर गेली. म्हटलं सीता कशाला बाहेर ओलांडून गेली? तर म्हणे त्याला भिक्षा द्यायला. म्हटलं रावणाला भिक्षा? त्याची तर लंका सोन्याची होती. नाही, तो साधूच्या वेशात आला होता. म्हटलं मग येड्या, आपण लहानपणी बिरबल अकबराच्या गोष्टी वाचायचो, त्याच्यातून काहीतरी बोध घ्यावा म्हणून. रामायणाचा पहिला बोध हा की साधूच्या वेशात येणाऱ्यांपासून सावध राहा. आणि दुसरं म्हटलं, हा राम कोण होता, रावण कोण होता? म्हणे राक्षस. म्हटलं नाही, आता तुझ्या त्या चातुर्वर्ण व्यवस्थेप्रमाणे कोण होता? म्हणे ब्राह्मण. म्हटलं मग साधूच्या वेशातला ब्राह्मण लय डेंजर. आणि आज तुम्ही त्यांच्याच मागं धावून राहिले, सगळे साधूच्या वेशातले आलेले. आणि म्हणून रावणाच्या पदस्पर्शाने पतीत झालेली भूमी नाशिकला म्हणायचं नाही, कारण तो ब्राह्मण होता. तो रामाच्या पदस्पर्शाने पतीत झालेली म्हणायची. पण साधूच्या वेशातला ब्राह्मण OBC राजाच्या घरातल्या आबरूवर पण हात टाकू शकतो. आणि म्हणून रामाने अयोध्येला परत आल्यानंतर रावण जाळला आणि सांगितलं की दरवर्षी जाळायचा, कारण लक्षात राहिलं पाहिजे सगळ्या प्रजेच्या की कोणापासून धोका आहे. ही स्टोरी, हे जे रामायणाचं आकलन आहे, हे विवेकवादी आहे, रॅशनलिस्ट आहे. हे आकलन यांच्या 22 जानेवारी चा जो त्यांनी मुहूर्त काढलाय, या 22 जानेवारीपर्यंत भारतातल्या प्रत्येक माणसाला माहीत झाली पाहिजे. मग त्या राम मंदिराच्या नावाने हे आपल्यात द्वेष पसरवू शकणार नाहीत. पण हे आपल्याला जमेल तितक्या भाषांमध्ये, जमेल त्या माध्यमांनी हा रामायणाचा सार सांगता आला पाहिजे. यांचे हे म्हणजे महात्मा गांधींचा मोठेपणा याचातच मला वाटतो ना, की यांनी हे सगळे देव इतके प्रेमळ होते माझ्यासाठी. मी शाहू मोडकांच्या
फोटोमधला श्रीकृष्ण हा इतका सोज्वळ, शालीन, खोडकर, खेळकर असा होता. रामाचे सगळे आत्तापर्यंतचे आता हे हिंसक करून टाकले सगळे. नाही असं वाटतं हा जमदग्नीच असणार आहे राम. हे बदलायला लागेल. आणि हे बदला म्हणजे मी तेही बऱ्याच वेळेला म्हणतो की मला असं होतं की तू देव मानतो का, धर्म मानतो का. मी धर्मविर्म नाही मानत. का बरं? तर म्हटलं जो धर्म रेसिस्ट आहे, जो जन्माच्या आधारावरती भेदभाव मानतो, 4 वर्ण मानतो, तो धर्म मी मानत नाही. दिस इज रेसिस्ट. मग देव मानतो का? मी तो पंढरपूरचा पांडुरंग मानतो, तो सोडून मी एकही देव मानत नाही. तर म्हणे का बरं? म्हटलं अरे कारण हा अख्ख्या भारतातला एकमेव अहिंसक देव आहे. याच्या हातामध्ये कुठलंही शस्त्र नाही. हा या देशातल्या गरीब माणसासारखा विटेवर उभा आहे, कमरेवर हात ठेवलेत, येणाऱ्या आव्हानाची वाट पाहतोय. हा जेंडर डिस्क्रिमिनेशन करत नाही. हा विटेवर आहे, त्याची बायको पण विटेवर आहे. म्हणजे हा सिंहासनावर बायको पायाशी बसली आहे ही काय भानगड नाही. दोघं विटेवर आहेत. याच्या हातात कुठलं शस्त्र नाही. तुमच्याकडे म्हटलं विद्येचे देवता असेल तरी हातात शस्त्र. अगदी काही नसेल तर गळ्यात नाग आहे, साप आहे, काही ना काहीतरी आहे. त्याच्याकडे तो काही प्रकार नाही. याचं काही कर्मकांड नाही, काहीच कर्मकांड नाही. हा या देशातला धर्मनिरपेक्ष, जातनिरपेक्ष, भाषानिरपेक्ष असा देव आहे. कोणी त्याच्याकडे जाऊ शकतं, दर्शन घेऊ शकतं, काही करू शकतं. आणि सगळ्यात मेन म्हणजे हा पॅरिटी निर्माण करणारा जगातला एकमेव देव आहे. तर म्हणजे तुला नाही कळायचं, पण ते पॅरिटी म्हणजे असं असतं. म्हटलं माझ्या गावातलं 8 वर्षाचं पोरगं जर पांडुरंगाच्या दर्शनाला गेलं आणि दर्शन घेऊन गावी परत आलं तर 80 वर्षाचं म्हातारं सुद्धा माऊली असं म्हणून त्याच्या पाया पडतं. हे दुसरा देव भारतात करत नाही, हा एकच करतो हे सगळं. म्हणून मी हा मानतो. मग ते त्या बुलडोझरला काही समजत ना आता काय करावं. त्याचं डिझेल गेलं संपून, ते गेलं परत तिथून. पण आता हे 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 अशा पद्धतीची नॅरेटिव्स पण लोकांसमोर आणायला लागतील. आणि ही नॅरेटिव्ह अशा पद्धतीने आणणं हे सुद्धा मला गांधीच शिकवतात. गांधीच शिकवतात. भारताच्या स्वातंत्र्य इतिहासामधला एक स्वातंत्र्य सैनिक मला असा सांगा ज्यांनी जातींचा किंवा धर्माचा द्वेष तुम्हाला शिकवला. एक स्वातंत्र्य सैनिक. मग माझ्या स्वातंत्र्य मिळवून देणाऱ्या लोकांनी जर का मला जातीयवाद आणि धर्मवाद शिकवला नाही तर ह्या मूर्खांचं मी ऐकायचं आहे का? त्यामुळे द्वेषाच्या आधारावर उभे असलेली राजनीती आणि डॉक्टर जसं म्हणतात तसं शाश्वत मूल्यांच्या आधारावरती असलेली गांधींची नीती, जी म्हणजे आज आता आणखीन त्यात त्यांनी हे केलं की नुसतं शाश्वत म्हणजे ती कालातीत असली पाहिजे. कोणत्याही काळामध्ये कोणत्याही जातीच्या, धर्माच्या, रंगाच्या, भाषेच्या देशातल्या लोकांना सुद्धा लोकशाही हवी, शांतता हवी, बंधुता हवी, स्वातंत्र्य हवं, न्याय हवा, अहिंसा हवी, सत्य हवं. आता या सगळ्या शाश्वत मूल्यांच्या विरोधात यांच्याकडे काही नाही, त्यामुळे हे फक्त द्वेष देतात. पण द्वेषाला मरण अटळ आहे, एक्सपायरी आहे. हेट्रेट हॅज अन एक्सपायरी डेट. त्यामुळे पुन्हा एकदा हा काळ येणार याच शाश्वत मूल्यांचा, आणि तो आणूच आपण. त्यासाठी जी किंमत मोजायला लागेल ती किंमत मोजू. जी किंमत. पण म्हणून शेवटी पुन्हा एवढंच म्हणेन की जरी विषय तुलना असा असला तरी ती तुलनाच होऊ शकत नाही असं त्याचं खरा तर अर्थ आहे. आणि म्हणून आपल्याकडे ज्या म्हणी आहेत, कहा राजा भोज, कहा गंगू तेली, हेच शेवटी अंतिम आणि शाश्वत सत्य आहे.